या विशेष शुभकामना आणि आज आपण 2025 या इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींच्या मंदिरमध्ये आज आपण जन्माष्टमी तिथीप्रमाणे साजरी करणार आहोत. तर सगळ्यांचा स्वागत. तर सुरुवात करण्याआधी मी जर कुणाला शक्य असेल रिपीट करणं किंवा बरोबर आपण मंगलाचरण गाऊया. आणि आज विशेष महत्व आहे मंगलाचरणचं, कारण ह्यामध्ये सर्व गुरु शिष्य परंपरा आणि चैतन्य महाप्रभू राधाराणी यांचा प्रणाम मंत्र आहे. तर कुणाकडे वैष्णव सॉन्गबुक असेल तर त्यामध्ये मंगलाचरणचे पहिल्या पेज पासूनच आहे. श्री गुरु प्रणाम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूप सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहित कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमः सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानी सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आजचा जो विषय तो विशेष तिथीचा दिवस आहे. आज भगवंतांचा आविर्भाव तिथी आहे. आपण जन्माष्टमी महामहोत्सव या ठिकाणी आपण साजरा करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. तर त्या अनुषंगानेच मी थोडंसं चर्चा करायचा विषय घेतला की भगवंतांचा आविर्भाव, भगवंतांचा जन्म. आता हे जे भागवतमचे जे श्लोक आहेत 10व्या स्कंदामध्ये येतात, 3ऱ्या अध्यायामध्ये 10व्या स्कंदामध्ये, त्या 2 श्लोकावर आपण चर्चा करणार आहोत. आणि जर पुढे जर वेळ आपल्याला राहिला तर भगवंतांचा एखादा छान फास्ट टाइम आपण चर्चा करूया या ठिकाणी. तर आता आपण जनरली पाहतो की एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा त्या देशाचे राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असतील, तर ह्यांचं जेव्हा कुठल्याही ठिकाणी आगमन होणार असतं तर कशा रीतीने पाहुणचार होतो. दुसऱ्या देशात परदेशात गेले किंवा आपल्या देशात परदेशी पाहुणे आले तर खूप अतिशय उत्साहाने जल्लोषात स्वागत होते. आणि विशेष असं त्यांना सगळे जे काही मिलिटरी असते, आर्मी असते, नेव्ही असते, एअरफोर्स, त्यांच्याकडून एक विशेष मानवंदना दिली जाते. त्यानंतर त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट असते, विशेष अतिथी कक्ष असतो, विशेष भोजन व्यवस्था असते. हे सर्व आपण एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रपतीसाठी किंवा पंतप्रधानासाठी विशेष ही व्यवस्था करत असतात. आपला देश करत असतो किंवा परदेशातील लोक करत असतात. तर आज ब्रह्मांड नायक जे की भगवंत कृष्ण आहे
तर त्यांचा आज आविर्भाव दिवस आहे, तिथी दिवस आहे. तर आपण समजू शकतो की सर्व ब्रह्मांडातील जे काही देवी देवता आहेत किंवा बाकी इतर लोकातील ग्रहलोकातील व्यक्ती आहेत आणि आपण ह्या भूतलावरील त्यांची कशी तयारी केली पाहिजे, तर ती तयारी आपण आज आपल्या सगळ्यांनी आपण आपले प्रयत्न करतोय. आपण इथे छान डेकोरेशन केलं आहे, काही सजावट केली आहे, भगवंतांचे विशेष देखावा केलेला आहे आणि फ्लॉवर डेकोरेशन केलेलं आहे, विशेष त्यानंतर आरती आहे, महाप्रसाद असे आपण पण नियोजन एक केलेलं आहे. तर ब्रह्मांड नायक जे भगवंत आहेत तर त्यांची तयारी देवी देवता देखील करतात, ऋषी साधू मुनी देखील करतात. तर त्यांचा आविर्भाव जसं समजलं जातं, जशी वार्ता पसरली जाते की देवकीच्या गर्भामध्ये भगवंत अवतरित होणार आहेत, ही जशी वार्ता देवी देवतांच्या वरच्या ग्रहावर जशी वार्ता समजते तशी देवी देवता तयारीला सुरुवात करतात. आणि ती तयारी काय असते तर त्यांना समजलं तेवढे आनंदित होतात की देवकी जी कारागृहात असते तर त्यांच्या भेटीस येतात. ब्रह्मलोकातील असतील, ब्रह्माजी असतील, शंकरजी असतील, सर्व इंद्रदेव हे सर्व त्या ठिकाणी त्या कारागृहात येतात आणि देवकीला प्रदक्षिणा व प्रणाम सादर करतात. आता हे देवी देवतांकडून तयारी करतात. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की देवी देवतांच्या नियंत्रणाखाली हे ऊन, वारा, पाऊस ह्या सर्व गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. ह्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का? आपण नियंत्रित करू शकतो का? काही पाऊस नियंत्रित करू शकतो का? किंवा ऊन नियंत्रित करू शकतो का? वारा नियंत्रित? तर ह्याच्यावर देवी देवतांचं नियंत्रण आहे. आणि ते नियंत्रित जे काही असतात तर ते नियंत्रणात ते देखील सहकार्य भगवंतांना ह्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते कसं, तर जसे देवी देवता प्रणाम अर्पण करतात तसं वातावरणात एकदम बदल पाहायला मिळतो आपल्याला. पूर्ण ब्रह्मांडात, आपल्या पृथ्वी लोकावरच नाही तर सर्व ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे असा वेगळा परिणाम दिसायला लागतो. तर तो परिणाम काय असतो? सर्व ठिकाणी सौम्य वातावरण निर्माण होते, आल्हाददायक वातावरण निर्माण होते, प्रसन्न वातावरण निर्माण होते, मनमोहक वातावरण निर्माण होते आणि ह्यामध्ये सर्व उपयुक्त, परिपूर्ण आणि आदर्श व्यवस्थापन आपण पाहू शकतो. आता त्यामध्ये जर पाहिलं तर वारा देखील अगदी मंद वाहत असतो. त्यातून जो काही सुगंध असतो, पुष्प सुगंध असतो तो घेऊन येत असतो. त्यामध्ये अजिबात देखील धुलीकण नसतात आणि तो वारा इतका मंद, अगदी आपण पाहू शकतो की थंडीमध्ये आपल्याला वारा जर लागलं तर ते बोचरं लागतं, बोचरं वाहतं. किंवा उन्हामध्ये आपल्याला ते उन्हाळ्याचा जो दाह असतो तो सहन होत नाही. तर तसं वारं न वाहता एकदम आल्हाददायक वारं व्हायला सुरुवात होती. त्यानंतर पावसाचा अगदी हलकासा छिडकाव होतो, जसं आपण पाहतो की, आणि तो सुगंध, मातीचा सुगंध सर्वत्र पसरला जातो. असं वातावरण निर्मिती होते. आणि ही वेळ, जन्माची वेळ जी आपण पाहू शकतो की रात्रीची वेळ आहे, भगवंतांच्या जन्माची रात्रीची वेळ आहे. तर त्याच वेळी आता पक्षी तर झोपलेले असतात, पशुपक्षी झोपलेले असतात, पण त्यावेळी विशेष करून हे जे काही पोपट असतील, मोर असतील किंवा कोकिळ असतील, हे विशेष गायन करतात आणि विशेष त्यावेळी स्वागताची तयारीमध्ये सामील होतात. तर असा देखील सहभाग ते करतात. आता नद्या ज्या प्रवाहित होत असतात त्या नद्या प्रवाहित होताना देखील इतक्या शांत आणि संयमितरित्या प्रवाहित होतात आणि त्यातून एकदम पवित्र जल प्रवाहित होतं. तर ते देखील, नद्या देखील स्वतः त्या तयारीमध्ये सहभाग घेतात. आता जे किन्नर आहेत किंवा वरच्या लोकांवरचे जे ग्रहावरचे जे आहेत वादन करणारे, गायन करणारे, अप्सरा आहेत, नृत्य करणारे, ते देखील ह्या ब्रह्मांड भगवंतांच्या जन्माच्या तयारीमध्ये सहभाग करतात. आणि आपल्याला जनरली सगळ्यांना माहिती आहे की सूर्योदयालाच किंवा सूर्याचा जेव्हा उदय होतो त्याच वेळी कमलपुष्प किंवा फुलं उमलली जातात, बरीचशी फुलं उमलली जातात. परंतु तो काळ असा आहे भगवंतांच्या आविर्भावाचा की त्यावेळी कमल देखील उमलले जातात. म्हणून ते रात्री, असं क्वचितच असतं की कमळाचं उमलणं हे रात्री असू शकतं, पण तसं त्या दिवशी विशेष ती गोष्ट घडते. म्हणून आणि भगवंत, जसं की सूर्याचं एक नाव आहे अरविंद बंधू. अरविंद बंधू म्हणजे काय? अरविंद इज
सूर्य आणि बंधुईचं कमळाचं रिलेट करतो, म्हणजे कमळाशी ते रिलेट केलेलं नाव आहे. तर बघ, सूर्योदय झाला की इकडे कमळाचं फुलणं होतं. तर त्या दिवशी ही विशेष परिस्थिती निर्माण होते. आणि अजून एक काय असतं की ब्रह्माजींच्या आधिपत्याखाली रोहिणी नक्षत्र आहे. तर नक्षत्र तारे देखील स्वतःला खूप चांगल्या रीतीने ऍडजस्ट करतात, त्यांचे जे पोझिशन असतात. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या कुठल्याही आब्रकाचा जन्म झाला की आपण पटकन पत्रिका पाहतो, वेळ नोंद करतो आणि पत्रिका नोंद करण्यासाठी आपण देतो. त्यामध्ये ग्रहस्थिती काय आहे, ताऱ्याची स्थिती काय आहे, नक्षत्र स्थिती काय आहे, हे सर्व मांडलं जातं. आणि ते बरेचशा काही गोष्टीच आता आपल्या हातात आहेत. जसं की आता वेळ आपण थोडीशी नियोजित करू शकतो, काही चांगला शुभकाळ नियोजित करू शकतो. पण ग्रह तारे नक्षत्र ज्या स्थितीत आहे त्यावर आपलं काही कंट्रोल आहे का? एक जीवात्मा म्हणून काही कंट्रोल आहे का? तर नक्कीच नाहीये. परंतु ह्या नक्षत्र आणि ग्रह तारे हे भगवंतांच्या आविर्भाव होणार आहे. तर त्यावेळी स्वतःला ते एक योग्य आदर्श अशा परिस्थितीत किंवा आदर्श स्थितीमध्ये ते स्वतःला तिथे प्रस्थापित करतात. ही झाली नक्षत्र किंवा ताऱ्यांची ग्रहस्थिती झाली. तर आपल्यापेक्षा किती वेगळा भगवंतांचा आविर्भाव आहे हे आपण समजू शकतो. आणि एक गोष्ट अजून एक राहते की म्हणजे रोहिणी नक्षत्र देखील तिथे अवतरित होतं. रोहिणी नक्षत्र हे ब्रह्माजींच्या आधिपत्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये रोहिणी नक्षत्र असण्याची शक्यता नसते. तर भगवंतांच्या आविर्भावा दिवशी रोहिणी नक्षत्र हे निश्चित तिथे असतं. आणि हा जो काळ आहे तो म्हणजे कृष्ण पक्ष आहे आणि रात्रीचा काळ आहे, म्हणजे कृष्ण पक्ष आणि अष्टमीचा काळ आहे. तर ह्यावेळी काय होत असतं की तो चंद्राचा जो आकार आहे तो कृष्ण पक्षात वॅक्सिंग वेनिंग म्हणतो ना, की चंद्राचा आकार लहान होत जातो अमावस्येकडे जसा होणार आहे तसा लहान आकार होणार असतो. पण जसं भगवंत अवतरण होणार आहेत त्या दिवशी त्यावेळी चंद्र देखील उल्हासित होतात आणि ते देखील रेसिप्रोकेट करतात. कशा प्रकारे रेसिप्रोकेट करतात? तर पूर्ण चंद्र जो असतो, पौर्णिमेचा चंद्र, तशा प्रकारे ते म्हणजे तिथे उदयास येतात चंद्र देखील. पण आणि जसं आपल्याला माहिती आहे की रामचंद्रांचा जन्म रघुवंशात म्हणजे सूर्यस्थितीत झाला, तसा हा चंद्रस्थितीत म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, रघुवंश आणि चंद्रवंश असं म्हणतात, सूर्यवंश आणि चंद्रवंश. तर हा भगवंतांचा जन्म हा चंद्रवंशात झाला आणि रामाचा जन्म हा सूर्यवंशात झाला. तर अशी परिस्थिती सर्व ब्रह्मांडामध्ये एकदम तयार होत असते. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे की आपण जेव्हा पत्रिका एखाद्या आपल्या मुलाची काढू किंवा कुणाची पत्रिका बघत असतो तर त्यामध्ये सर्वच गोष्टी शुभ व आदर्श नसतात. त्यामध्ये काही गोष्टी मंगलमय असतात, काही गोष्टी अमंगलमय असतात. आणि त्यावर आपण अमंगलमय जे असते त्यावर काहीतरी उपाययोजना सांगत असतात, करत असतो आपण. परंतु भगवंतांची जी पत्रिका आतापर्यंत काही ज्योतिष शास्त्रांनी केलेली आहे तर ती सर्वात आदर्श पत्रिका आहे. त्यामध्ये सर्व ग्रह तारे जे काही आहेत, त्या नक्षत्र, ग्रह, तारे, त्यानंतर सूर्य, चंद्र, गुरुची पोझिशन, हे सर्व आदर्श स्थितीमध्ये आहे. त्यामुळे भगवंतांचा जन्म हा खूपच आदर्श व मंगलदायक आहे. आणि ह्यावेळी निश्चितच जसं ब्रह्मांडामध्ये ही आल्हाददायक आणि एकदम मनस्थिती एकदम सत्वगुणात सर्व परिस्थिती असते, तशीच व्यक्तींची देखील मानसिक स्थैर्य जे असतं ते खूप एकदम शांत असतं. प्रत्येकजण उल्हासित असतो, प्रत्येकजण एकदम आनंददायी असतो. ही मानसिकता देखील आपोआपच प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुभवली जाते. आणि ह्यावेळी जसं मी म्हटलं हलकासा पाऊस होतो, तर ढग देखील आच्छादित करतात ह्या अवकाशाला. परंतु त्यांचा जो गडगडाट असतो तो देखील एकदम मृदू असतो. जसं की आपण समुद्राच्या काठावर जेव्हा भरती आवटी फारशी नसते त्यावेळी एकदम शांत समुद्र जेव्हा असतो त्यावेळी ती जी लाटांचा जो आवाज असतो, सौम्य आवाज व आल्हाददायक आवाज, तशा आवाजात ढग अगदी शांतपणे गडगडाट करत असतात. अशी स्वतःची ढग देखील स्वतः त्या
ब्रह्मांड जे कृष्ण आविर्भाव आहे त्यामध्ये सहभाग घेतात. आता आपण पाहू शकतो की ही परिस्थिती, जसं जे अष्टधातू आहेत निसर्गाचे ते एकदम संतुलित असतील तर किती परिस्थिती शांत व चांगली असते. आणि हे जेव्हा परिस्थिती बिघडते, म्हणजे आपण पाहू शकतो की एखाद्या वेळी पूर येतो किंवा एखाद्या वेळी खूप अतिवृष्टी ढगफुटी होते, त्यावेळी किती मोठा संहार होतो. तर ही दोन परिस्थिती, विपरीत परिस्थिती ही निसर्गच घडवून आणू शकतो. परंतु आपल्याला हे पाहू शकतो की निसर्ग किती रेसिप्रोकेट करतो हे अष्टधातू, कारण प्रकृती देखील भगवंतांच्या आधिपत्याखालीच असते. आता देवकी माता जी आहे, देवकी मातेच्या पोटी भगवंतांचा जन्म होणार असतो आणि तो जन्म देखील विशेष आहे. प्रथमतः ते त्यांच्या हृदयात अवतीर्ण होतात आणि नंतर गर्भातून नंतर त्यांचा जन्म होतो, आविर्भाव होतो. तर देवकी माता जे आहे, तर देवकी माताला देखील श्रील प्रभुपाद म्हणतात, त्या देखील जीवात्मा नाहीये. तर त्यांचे देखील जे गुण आहेत ते भगवंतांच्या बरोबरी तुलनेत त्यांचे देखील गुण आहेत, त्यांचे जे गुण आहेत ते. आणि त्यांचा जो अजून एक म्हटलं जातं की ते जीवात्मा तर नाहीच आहेत, ते कृष्णाचे विस्तार आहेत, भगवंतांचा विस्तारच आहेत स्वतः देवकी माता. ही देखील विशेष बाब आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. म्हणून तर भगवंत त्यांच्या पोटी अवतीर्ण म्हणजे जन्म घेण्याची इच्छा ठेवतात किंवा जन्म घेतात. आणि जसं की वसुदेवांना आपल्याला ती पण गोष्ट माहिती आहे की वसुदेव आणि देवकी यांना कारागृहात टाकल्यानंतर पहिले जे 6 मुलं जन्माला आली, तर त्या 6 मुलांचा जो काही मारण्यात आलं कंसाने, तर ती 6 मुलं अगदी साधारण जीव होते आणि त्यांचा तो तसा पद्धतीने वध केला. तर 7वा मुलगा म्हणजे बलरामजींचा आविर्भाव होतो आणि ते लगेचच रोहिणीच्या गर्भामध्ये रोहिणीकडे ट्रान्सफर केले होतात ते, आणि इथे असा गर्भपात झाला अशी परिस्थिती दाखवली जाते. परंतु पुढचा जो जन्म आहे अष्टमी 8वा पुत्र, तर त्याला शुकदेव गोस्वामी या ठिकाणी सांगतात भागवतम मध्ये, ते म्हणजे अद्भुत आहे आणि अद्वितीय असं वर्णन करतात. असं का म्हणतात? कारण भगवंतांचा जे आविर्भाव होतो तो वर्णन केलेलं आहे भगवंतांचं त्या ठिकाणी. ज्यावेळी आविर्भाव होतो त्या क्षणी की भगवंत चतुर्भुज रूपात अवतीर्ण होतात इथे, आणि त्यांचे जे नयन आहेत ते कमल नयन सारखे आहेत, म्हणजे कमळाचे जे पंखुडे आहेत तसे त्यांचं डोळ्याचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचा जो कांती आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांची कांती म्हणजे जे पाण्याने भरलेले जे ढग आहेत, पूर्ण पाण्याने भरलेले ढग, तशा श्याम सुंदर वर्ण आहे. तर तशा प्रकारे त्यांची कांती आहे. आणि पितांबर वस्त्र धारण करून जन्म होतात. कुरळे केस, एकदम काळे घोर आणि कुरळे केस असतात. त्यानंतर मुकुट परिधान केलेला असतो भगवंतांनी, आविर्भाव होतो त्याच वेळी, जन्माच्या वेळी. असा कुठला बालक आपल्याला पाहिलाय की तो चतुर्भुज रूपात आहे, ज्यांनी, आणि चतुर्भुज रूपातच नाहीये नुसतं, तर शंख चक्र गदा पद्म हे देखील स्वतः भगवंत घेऊन येतात चतुर्भुज रूपात. त्यानंतर पितांबर वस्त्र आहेत, त्यानंतर कौस्तुभमणी धारण करून येतात. अशा रीतीने भगवंतांचा आविर्भाव होतो, त्याच वेळी ती परिस्थिती असते. म्हणजे हे विशेष आणि अद्वितीय आहे, म्हणून अद्भुत म्हटलेलं आहे शुकदेव गोस्वामींनी. आता हे पाहताना हे कोण पाहतं? प्रथम दर्शन कुणाला होतं? वसुदेवांना होतं. आता अजून त्या एवढ्या चेतना त्या बाह्य चेतनेत नसतात देवकी माता. वसुदेव हे वर्ण पाहतात आणि ते त्यांना साष्टांग दंडवत करतात भगवंतांना. आणि त्या क्षणी श्रील प्रभुपाद देखील इथं सांगतात की भगवंतांच्या कुठल्या 4 विस्मयकारक गोष्टी आहेत. तर त्या श्रील प्रभुपाद इथे परपोर्टमध्ये सांगतात की त्यांचा जन्म हाच एक विशेष आहे. ती जन्माची लीला जी आहे तीच विशेष आहे. भगवंतांनी अनेक लीला त्यांच्या पास्ट टेन्स मध्ये म्हणजे त्यांच्या आविर्भावात केल्या, परंतु जन्म देखील त्यांचा एक विशेष आहे. आणि त्यांनी, आपल्याला माहिती आहे की आपण ठरवू शकत नाही की आपला जन्म कुठल्या ठिकाणी, कुणाच्या गर्भात होणार आहे, कुठल्या देशात होणार आहे, कुठल्या मातेच्या पोटी होणार आहे.
परंतु भगवंतांना हे सर्व नियोजन माहिती होतं की आपण कुठे जन्म घेणार आहे, कुठल्या तिथीला जन्म घेणार आहे व जरी ते कारागृहात जन्म घेणार होते तरी त्यांना त्याची अजिबात देखील भीती नव्हती. हा एक त्यांचा विशेष विस्मयकारक गोष्ट आहे. आणि त्यांचे माता पिता कोण असणार आहेत हे देखील त्यांना माहिती होतं. त्यानंतर जन्मानंतर त्यांच्या कुठल्या लीला ते करणार आहेत, इमिजिएटली लहानपणीच्या लीला, बाललीला, त्यानंतर तरुणपणातील लीला, हे देखील भगवंतांना सर्व माहिती होतं. आणि हे आपल्याला सर्वश्रुत आहे की भगवंत सर्वव्यापी आहे. भगवंत सर्वव्यापी आहे. अगदी दोन अणूच्या मध्ये देखील भगवंताचा वास आहे. तर हे सर्वव्यापी भगवंत मग एके ठिकाणी कसे अवतरित होतात, तर ते कशा प्रकारे, तर देवकीच्या हृदयातून, देवकीच्या गर्भातून त्यांचा हा जन्म होतो. हे देखील विस्मयकारक आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात की सर्वव्यापी भगवंत एके ठिकाणी अवतरित होतं. त्यानंतर हे पाहिलं आपण की त्यांचा आभूषण, त्यानंतर वस्त्र परिधान करून, मुकुट परिधान करून, कौस्तुभमणी हे अलंकार परिधान करून भगवंत त्या ठिकाणी आविर्भाव होता. असा कुठलाही आतापर्यंत एक जीव नाहीये की ते अशा प्रकारे जन्माच्या वेळी वस्त्र धारण करून, अलंकार धारण करून, आभूषण धारण करून येतात. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे वसुदेव आणि देवकी, जे की पास्ट लाईफ मध्ये देखील त्यांनी एक तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या पोटी वामन देवांचा जन्म झाला होता. तसंच यावेळी देखील त्यांनी प्रार्थना केलेली असते आणि त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवंत स्वतः, म्हणजे भगवंतासारखे असं म्हणत नाहीत, तर भगवंत सारखे कोणच असू शकत नाही, म्हणून भगवंत स्वतःच अवतरित होतात. आणि हे जर आपण पाहिलं की भगवंताचा आविर्भाव जो आहे, तर ह्या ठिकाणी भगवंत आराध्य दैवत आहे. कुणाचे? देवकी व वसुदेवांचे आराध्य दैवत असताना हा किती विरोधाभास असू शकतो. ते तुमचे आराध्य दैवत तुमच्याच पोटी जर जन्माला आले तर तुम्ही त्यांना कसं ट्रीट करणार? की जसं की स्नेहभाव असतो, कधी लहान मुलाला रागावणे असतं, कधी त्यांना शिक्षा देणे असतं, कधी त्यांना स्नेह करणे असतं, कधी त्यांना डिसिप्लिन करणे असतं. अशा अनेक गोष्टींचं रेसिप्रोकेशन त्यांच्याबरोबर होणार असतं. म्हणजे ॲज अ पॅरेंट, ॲज अ माता पिता म्हणून त्यांच्याबरोबर अनेक असं रेसिप्रोकेशन होण्याची पुढे भविष्यातली शक्यता असते. त्यांचं संगोपन असतं, त्यांची काळजी असते, त्यांना डिसिप्लिन करणं असतं. अशा कितीतरी गोष्टी त्या लीलेमध्ये होणार असतात. आणि आराध्य दैवत जर तुमच्या पोटी जन्माला आलं तर ते तुम्ही किती विरोधाभास आहे, परंतु योगमाया ती काळजी घेते आणि योगमाया आच्छादित करते हे सगळं चेतना. आणि त्या भगवंतांना तुम्ही रेसिप्रोकेट ॲज अ पिता पुत्र किंवा माता पुत्र अशा पद्धतीने रेसिप्रोकेशन चालू राहतं. तर ह्या ठिकाणचा भगवंतांचा आविर्भाव झाला आणि तो आविर्भाव अशा पद्धतीने झाला. चतुर्भुज रूप होतं, त्यानंतर अलंकार आभूषण होते, कौस्तुभमणी होता, मुकुट होता आणि स्मित हास्य होतं. विशेष स्मित हास्य. भगवंत हे नेहमीच स्मित हास्य करतात. जसं की गोवर्धन उचलताना देखील त्यांचं स्मित हास्य होतं. कुठलंही त्यांना असं हे नव्हतं, कुठला स्ट्रेस नव्हता गोवर्धन उचलताना देखील. तर ते स्मित हास्य होतं. आता वसुदेव देवकींचं एक त्यांनी वचन दिलेलं असतं कंसांना की मी सर्व माझे जे काही पुत्र जन्माला येतील आमच्या देवकीच्या पोटी ते मी तुम्हाला इमिजिएटली देऊ. तर तुम्ही देवकींना तुम्ही हे करू नका, मारू नका. तर हे वसुदेव एकदम शब्दाला किंवा वचनाला प्रामाणिक असतात. परंतु ह्या ठिकाणी जेव्हा ते रूप पाहतात तर त्यावेळी वसुदेवांनी ठरवतात की मी आत्तापर्यंत हे वचन पाळलेलं आहे, आत्तापर्यंत वचन पाळलेलं आहे. 6 मुलं झाल्या लगेच त्यांनी कंसाच्या ताब्यात दिले आणि 7व्या मुलाचं तर स्थानांतर झालं बलदेवजींचं. तर 8व्या मुलाच्या बाबतीत वसुदेव अगदी ठाम होतात, देवकी आणि वसुदेव, की आपण ही गोष्ट कंसाला सांगायचीच नाही की आपल्या पोटी 8व्या मुलाचा जन्म झाला. म्हणजे भगवंत इथे तुमचं वचन, असं बरेच वेळा होतं की भगवंत काही वचन मोडतात स्वतः देखील भक्तांचा शब्द खरं करण्यासाठी किंवा भक्तांच्या संरक्षणासाठी. आणि काही वेळा भगवंत भक्तांना वचन मोडायला देखील
म्हणजे हे करू शकतात, वचन मोडण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. तर ह्या ठिकाणी वसुदेवांना आणि देवकीला स्वतःहून आतूनच ती प्रेरणा झाली की आम्ही हे सांगणार नाही कंसांना की 8व्या मुलाचा जन्म झाला. आणि यामध्ये भावना वसुदेव आणि देवकीची कशी होती हे आपण पाहू शकतो. आता भगवंतांचा आविर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी आणि कारागृहात त्यांनी ते रूप पाहिलेलं आहे, चतुर्भुज रूप पाहिलेलं आहे. तर त्यांना एक अश्युअर झालेलं आहे की भगवंतांनी अश्युअर केलेलं आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि आता तुम्हाला भीतीची काहीही कारण नाही. परंतु एक मातृत्व म्हणूया किंवा माता पिताची एक भीती जी राहते ती राहणारच असते. कितीही जरी अश्युअर केलं भगवंतांनी की मी तुमच्या पोटी जन्म घेतलाय आणि तुम्हाला आता भिण्याचे कारण नाही, तरी पण कंसाची भीती जी होती, कंस आता ह्या बालकाला तो त्याच पद्धतीने ह्याचा देखील वध करेल. तर ही भीती देखील भावनिक संघर्ष ह्या दोघा वसुदेव व देवकीमध्ये होता. अनेक प्रार्थना वसुदेव आणि देवकींच्या खूप छान प्रार्थना त्या भगवंतांना अर्पण करतात आणि त्या प्रार्थना अर्पण केल्यानंतर तेच विनंती करतात, प्रार्थना करतात की आम्हाला कंसाच्या पोटी कंसाकडे तुम्हाला सुपूर्त करण्याची इच्छा अजिबात नाहीये. तर तुम्हीच आम्हाला गाईड करा की कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला लपवू किंवा आम्ही तुम्हाला संरक्षित करू, सुरक्षितता तुम्हाला देऊ. आणि तुम्ही जर ह्या रूपामध्ये जर असाल तर इमिजिएटली, कारण तो कारागृह तो त्यांच्या प्रकाशानेच पूर्ण तेजोमय झालेला होता. तर आणि ते वातावरणाचा जो बदल होता, देवकीच्या रूपामध्ये झालेला बदल होता, हे सर्व कंसाला देखील समजत होते. तर कंसाला लगेचच ते नोटीस झालं असेल किंवा नोटीस होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कृपया आपल्या द्विभुज रूपामध्ये इथे अवतरित व्हा. तर भगवंत त्या ठिकाणी सांगतात, त्यांच्याशी एक हृदयातून संवाद करतात आणि ते म्हणतात की मी हे रूपामध्ये का अवतीर्ण झालो, त्याचं कारणच आहे की मी तुम्हाला तुमच्या भीती, म्हणजे माझा जन्म होतो त्या ठिकाणी भीती नसली पाहिजे किंवा तिथून भीती नष्ट व्हायला पाहिजे. तर हे अश्युअर करण्यासाठीच मी माझा ह्या चतुर्भुजमध्ये रूपामध्ये जन्म झालेला आहे. आणि आता तुम्ही अजिबात चिंतित होऊ नका, इथून पुढे कंसाची भीती बाळगू नका, मी सर्व नियोजन माझ्या नियंत्रणाखाली करत आहे. आणि असे करून मग ते द्विभुज रूपात स्वतःला ट्रान्सफर करतात, द्विभुज रूपात. आणि मग त्याच वेळी गोकुळ वृंदावनमध्ये काय झालेलं असतं, तर गोकुळ वृंदावनमध्ये जे यशोदामाई असतात, रोहिणीच्या पोटी पहिलं बलरामजींचा जन्म झालेला असतो आणि त्याच्यानंतर यशोदामाई देखील गर्भ असतात, त्यांना देखील प्रेग्नंट असतात त्या. आणि त्यांच्या पोटी देखील एक बालिकेचा जन्म होतो आणि ती बालिका योगमाया असते. तर आपण पाहू शकतो की श्रीकृष्णांच्या जन्मानंतर योगमायेचा जन्म झाला, त्यामुळं योगमाया ही त्यांची धाकटी बहीण असं समजू शकतो आपण. तर भगवंत स्वतःला द्विभुज रूपात आणल्यानंतर योगमाया त्याचा मग चार्ज घेते आणि भगवंतांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि ते नियोजन करायला सुरुवात करते. त्याच ठिकाणी त्याच वेळी आपल्याला सर्वांना माहिती आहे की वसुदेवाचे जे काही साखळदंड होतात ते निखळून पडतात. त्यानंतर तिथले जे लॉक्स असतात, तिथले जे कारागृहाचे जे कुलूप असतात किंवा सिक्युरिटी असते, सिक्युरिटी पूर्ण गार्ड झोपी जाते आणि दरवाजे उघडले जातात आणि वसुदेव हे भगवंतांना घेऊन तिथून कारागृहातून बाहेर पडतात. आणि कारागृहातून बाहेर पडतात मग त्यांनी ठरवतात की नंद महाराजांकडे ह्यांना सुपूर्त करूया, यशोदामाईंकडे सुपूर्त करूया. एक ते चांगले मित्र असतात, तर त्यांना ते अश्युरन्स असतो आपल्याला नंद महाराजांकडे भगवंतांना सुपूर्त करायचं. तर जाताना नदी असते, यमुनामाई असते आणि यमुनामाईला जेव्हा ते क्रॉस करायचं असतं तेव्हा यमुनामाईला प्रार्थना करतात वसुदेव की मला ह्या बालकाला पैलतीरी घेऊन जायचं, तर तुम्ही मला वाट करून द्या. तर यमुनामाई त्यांना वाट करून देतात. परंतु जसं लक्षात येतं की यमुनामाईंना की भगवंत त्यांच्या टोपलीत बसलेत व वर डोक्यावर टोपलीत भगवंत आहेत, तसं त्यांचा प्रवाह अजून उंच होतो, लाटा उंच होतात. कारण त्यांना देखील इच्छा जागृत होते की भगवंतांचं चरण कमलाला स्पर्श करण्याची, व ते स्पर्श करतात आणि मग नंतर वसुदेवांना छानपैकी एक वाट करून देतात. आणि मग
जेव्हा ते रोहित जेव्हा यशोदामाईंकडे पोचतात तेव्हा रात्रीचा वेळ असते आणि यशोदामाई देखील प्रसूती झालेली असते त्यांची. त्यांच्या बाजूला ते नवजात आभ्रक असते म्हणजे ती योगमाया असते. तर त्या देखील योगमायाच्या प्रभावाखाली खूप शांत गाढ झोपी गेलेल्या असतात. आणि जसं वसुदेव तिथे पोचतात तेव्हा ते पाहतात की ती मुलगी आहे. तर त्या मुलीला ते घेतात आणि भगवंतांना त्यांच्या बाजूला झोपवतात किंवा ठेवतात आणि ते योगमायाला घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. आता मग योगमायाला घेऊन ते जेव्हा इकडे येतात, कारागृहात येतात, तेव्हा त्यावेळीच सगळ्या गोष्टी परत एकदा कंसाला लक्षात येतं की आठवा ह्याचा जन्म झालेला आहे. तर तो लगेचच कारागृहात येतो आणि त्या 8व्या पुत्राला किंवा 8व्या अभ्रकाला घेतो. तर त्यावेळी देवकी वसुदेव म्हणतात की ही मुलगी आहे, तर तुला वचन दिलं होतं की जेव्हा पुत्र जन्माला येईल आणि तुला असं आकाशवाणी आहे की 8वा पुत्र, तर ही 8वी मुलगी आहे, तर हिला काही तू वध करू नकोस. परंतु कंस तसं काही ऐकत नाही आणि ज्या प्रकारे 6 पुत्रांचा पहिला वध केला त्याच प्रकारे वध करण्याचा तो प्रयत्न करतो. पण त्यावेळी योगमाया आहे, ती योगमाया त्यांच्या कंसाच्या हातातून निसटून जाते व वर जाऊन आकाशवाणी करते की तुझा वध करायला जो 8वा पुत्र आहे तो तिथे सुरक्षित आहे व तो तुझा लवकरच वध होणार आहे. तर आता ही जेव्हा परत एकदा आकाशवाणी होते कंसाला, तर कंस तो आता पूर्णपणे भयभीत होतो. भयभीत कशामुळे होतो? त्याचा वध होणार आणि कुणाच्या हातून होणार? कृष्णाच्या हातून होणार, असं तिथे आकाशवाणी होते. तर आता आपण पाहू शकतो की तो मृत्यूची वार्ता तुम्हाला मिळाली असेल आणि तुमचा कुणाकडून वध होणार असेल हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही किती ते कॉशियस होता किंवा किती कॉन्शियस होता. तर तो कृष्ण कंस स्वतः इतका कृष्णमय होतो की तो जिथं जळीस्थळी काष्टीपाशाने म्हणू शकतो की 24/7 365 डेज म्हणू शकतो की तो कृष्ण सगळीकडे कृष्णालाच पाहू लागतो आणि कृष्णाला स्मरायला लागतो. तर तो मग परमभक्त समजू शकतो का आपण कृष्णाला, कंसाला? आता आपल्यापेक्षा जास्त तो म्हणजे त्याची चेतना जी झालेली असते की त्याची चेतना कृष्णमय झालेली असते, पूर्णपणे कृष्णमय. कारण त्याला माहिती असतं की आपला वध कृष्णाकडून होणार आहे. त्यामुळे जिथे हवं तिथे किंवा जिथे डोळे उघडल्यापासून झोपेपर्यंत किंवा रात्री देखील कृष्णाला स्मरत असतो किंवा कृष्णाचीच हे पाहत असतो. तर हे पाहिलं तर इथे रूप गोस्वामी आपल्याला सूचित करतात की जरी तो पूर्णपणे कृष्णमय झालेला असला तरी तिची जी चेतना आहे किंवा त्याचा जो स्मरण करण्याचा जो भाव आहे तो अनुकूल नाहीये. आता अनुकूल भावात जेव्हा तुम्ही स्मरण, सेवा किंवा नामजप करता आणि त्याच्यापेक्षा प्रतिकूल भावामध्ये जर तीच परिस्थिती म्हणजे सेवा करू शकला, स्मरण केला किंवा जप किंवा नामस्मरण केलं, पण भाव 2 वेगळे आहेत, तर त्या भावाला तसा प्रतिसाद भगवंत देतात. ज्या प्रकारे तुम्ही ज्या भावनेने भगवंतांचं स्मरण करता किंवा सेवा करता त्या भावनेलाच भगवंत प्रतिसाद देतात. तर त्या भावनेला जसं की कंसाची भावना कशी होती? नकारात्मक होती, द्वेषपूर्ण होती, त्यानंतर ईर्ष्या होती, भीती होती, अशा अनेक भावना, नकारात्मक सर्व भावना होत्या आणि त्या नकारात्मक भावनेला भगवंत प्रतिसाद देणार होते किंवा देतात भविष्यात. अर्थात तो देखील प्रतिसाद खूपच तसा बघायला गेला तर आपण म्हणू शकतो की चांगला आहे, कारण कंसाचा वध निश्चितचपणे भगवंतांकडून, कृष्णाकडून झाला, ही एक विशेष बाब आहे. परंतु ती भावना आपल्याला बघताना ती प्रतिकूल भावना आहे आणि त्या भावनेमध्ये आपण एक निश्चितच आपलं जप, सेवा किंवा स्मरण नसलं पाहिजे असं रूप गोस्वामी ह्या ठिकाणी सांगतात. आणि अजून एक विशेष गोष्ट सांगतात की शुद्ध भक्ताचे स्थायी असली पाहिजे, त्यामध्ये कुठलाही स्वार्थ आणि भौतिक कामना नसली पाहिजे भगवंतांचं सेवा करताना किंवा स्मरण करताना, असं रूप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये ह्या गोष्टी उल्लेख करतात. आता ह्या ठिकाणी ही झाली भगवंतांचं एक्सचेंज झालं, भगवंत तिथे गेले, योगमाया ह्या ठिकाणी आले, योगमाया हातातून निसटून गेली. आणि एक विशेष गोष्ट इथे
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात ती विशेष गोष्ट आपल्याला माहिती आहे का, ऐकायची आहे का कृष्ण जन्माची? तर ती विशेष गोष्ट खूप गोपनीय आहे बरं का, की शुकदेव गोस्वामी स्वतः भागवतम मध्ये देखील नमूद करत नाही, पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ह्या ठिकाणी सांगतात की आज गोपनीय गोष्ट आपण चर्चा करूया. तर काय असतं की माता यशोदाच्या पोटी योगमायेचाच फक्त जन्म झालेला नसतो, तर त्या ठिकाणी दोन जुळ्या काय अभ्रकांचा किंवा नवजात शिशूंचा जन्म झालेला असतो. त्यामध्ये एक असतात ते यशोदा कृष्ण आणि एक असते ती योगमाया. असे दोन नवजात शिशूंचा म्हणजे ट्विन्स जुळ्यांचा जन्म झालेला असतो. आणि ही गोष्ट ते जुळे कोण आहेत आपल्याला समजलं, एक योगमाया आणि एक यशोदा कृष्ण. आणि ह्या ठिकाणी कारागृहामध्ये देवकीच्या पोटी देवकी नंदन किंवा देवकी कृष्ण जन्माला आलेले असतात. आता जेव्हा वसुदेव देवकी कृष्णांना घेऊन यमुना पार करून जेव्हा ते गोकुळ वृंदावन मध्ये जातात, तेव्हा योगमायाच परत एकदा ते आच्छादित करते वसुदेवांची देखील चेतना किंवा वसुदेवांची बुद्धी देखील आच्छादित करते. पण त्यांना फक्त तिथे योगमायाच दिसते, त्यांना दुसरं जे म्हणजे यशोदा कृष्ण आहे ते दिसतच नाही. आणि ते घेतात योगमायाला आणि योगमायाला ह्या ठिकाणी घेऊन येतात आणि ते देवकी कृष्ण त्या ठिकाणी तिथे यशोदाच्या बाजूला म्हणजे यशोदा कृष्णाच्या बाजूला देवकी कृष्णांना तिथे ठेवतात. आणि ते देवकी कृष्ण आणि यशोदा कृष्ण ते एक होतात. जसं यशोदाबाई त्या प्रसूतीतून बाहेर येतात किंवा बाह्य चेतनेत येतात, त्यावेळी त्यांना एकच शिशु दिसतं आणि ते म्हणजे यशोदा कृष्ण. त्यामध्ये दोन कृष्ण आहेत, एक देवकी कृष्ण पण आहेत आणि यशोदा कृष्ण पण आहेत. तर श्रील प्रभुपाद सांगतात की जे काही अवताराचे स्त्रोत आहेत, तर ते अवताराचे स्त्रोत म्हणजे एक श्यामसुंदर कृष्ण वृंदावन आणि एक यशोदा कृष्ण. हे सर्व अवतारांचे, विष्णूंचे किंवा इतर जे अवतार झाले भगवंतांचे, त्या सर्व अवतारांचे स्त्रोत हे यशोदा कृष्ण आहेत. आणि मग आपण हे समजू शकतो का कृष्ण जन्म किती ठिकाणी झाला? 2 ठिकाणी झाला. एक कुठे? तर एक कारागृहात झाला आणि एक गोकुळ वृंदावन मध्ये यशोदे माईच्या पोटी झाला आणि एक देवकीच्या पोटी कारागृहात झाला, मथुरेमध्ये झाला. हे पण तितकंच खरं आहे. आणि भगवंतांच्या माता किती मग? 2, एक देवकी माता आणि एक यशोदा माता. तर हे आपल्याला गोपनीय गोष्ट इथं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. आणि असा हा कृष्ण जन्माची जी कथा आहे ती आज या तिथीच्या दिवशी मला सर्वांनी तुम्ही सेवा करण्याची संधी दिली, तर त्यासाठी मी धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी आपण कृष्ण जन्माची कथा ऐकली. आता कदाचित वेळ आहे, मला माहित नाही शेड्यूल. लोकेश्वर प्रभू असेल तर आपण पुढचे एक छान पास टाइम्स घेऊया, तो देखील आपण आस्वाद घेऊया. आणि एक वेळ आहे, ठीक आहे. आजचा कार्यक्रमाचं म्हणजे मला त्यांनी कदाचित म्हटलं की तुम्हाला थोडा फ्रीडम राहील, पण मी म्हटलं आता कृष्ण जन्माची कथा फेस्टिवल मूड आहे आणि ह्यामध्ये प्रवचन किती लांबवायचं हा पण प्रश्न राहतो. तर सगळ्यांचा फेस्टिवल मूड आहे, आज चेहऱ्यावर दिसत आहे किती उत्साही आहेत सगळेजण, सगळे सेवा करतायत, त्यानंतर इथे दर्शनाचा आस्वाद घेत आहेत. फक्त प्रसादाचा आस्वाद घेण्याची संधी व्यवस्थापनाने जरा मागे ठेवलेली आहे. आज सगळ्यांचा उपवास आहे, फास्टिंग आहे आणि 12 पर्यंत काही लोक निर्जल उपवास करणार आहेत, फास्टिंग करणार आहेत आणि 12 नंतर सर्वांसाठी एकादशी प्रसाद असणार आहे. अर्थात व्यवस्थापनाने काही लहान मुलांसाठी सोय केली असेल अगोदर, परंतु आज एकादशी फीस्टच आहे. तर काय हरकत नाही, आपण थोडस पुढची एक पास टाइम वर चर्चा करूया, एक भगवंतांच्या लीलेवर चर्चा करूया. आणि ती लीला विशेष लीला का आहे तर आपल्याला माहिती आहे की कार्तिकमध्ये, दिवाळीमध्ये की आपली गोवर्धन यात्रा
गोपीनाथ मंदिरची गोवर्धन यात्रा आहे आणि त्या गोवर्धन यात्रेला बरेचशा भक्त रजिस्टर्ड आहेत आणि जाण्यासाठी उत्सुक आहेत. किती जण आजपर्यंत वृंदावन यात्रा केली आहे किंवा गोवर्धन यात्रा केलेली आहे? गोवर्धन परिक्रमा, गोवर्धन यात्रा बरेच कमी भक्त आहेत. हरकत नाही, मग हा पास्ट टाइम आपण थोडस सांगितल्यानंतर अजून उत्साह येईल. आता हा गोवर्धन लीलेचा पास्ट टाइम आहे. या ठिकाणी भगवंतांचं वय असतं 7 वर्ष. आता आपण एकदमच जम्प केला, एकदम न्यूबॉर्न टू 7 इयर्स, 7 वर्षाचा मधला काळ आपण सोडून दिला. तर एकच लीला घेऊया. 7 वर्षाचे भगवंत असताना नंद महाराज व यशोदा हे त्यांचे पालकत्व किंवा त्यांचे देखभाल करत असतात आणि त्यांना जस्ट 7 वर्षाचे असल्यामुळे त्यांना बछड्यांची आणि काही बछड्यांची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली असते नंद महाराजांनी. त्यांचा तो म्हणूया व्यवसाय असतो, वैश्य आहेत, यादव तर वैश्य आहेत, त्यामुळं त्यांना ते गोपालन, गोसंरक्षण, गोपालन हे दिलेली असते जबाबदारी बछड्यांची. तर कार्तिकच्या सुमारास काय होते की नंद महाराज व जे एल्डरली गोपाल आहेत की त्यांच्या समवयस्क जे गोप आहेत, तर त्यांची एक धावपळ भगवंत पाहतात, गोपाल पाहतात आणि नंद महाराजांना ते विचारतात, ही सर्व धावपळ काय चालली आहे तुमची, म्हणजे काय कशाची तयारी चालली आहे? जसं आपण पाहतो आज सकाळपासून जर तुम्ही भक्त येत असाल तर इथे काहीतरी विशेष चालू आहे, विशेष तयारी चालू आहे, डेकोरेशनची तयारी चालू आहे, फुलांच्या लढी करणं चालू आहे, भगवंतांच्या ऑल्टरमध्ये सजावट चालू आहे. तर बाहेरून आलेल्याला समजतं इथे काहीतरी विशेष गोष्ट आहे किंवा विशेष फेस्टिवल दिसतंय. तर ते बालगोपालांना समजतं. 7 वर्षाचे आहेत ते नंद महाराजांना विचारतात की तुम्ही कशाची तयारी करताय? तर ते सांगतात की आपण रूढी परंपरेनुसार आपल्या पूर्वजांनी जे चालू ठेवलेली आहे, तर रूढी परंपरेनुसार आपण यावेळी इंद्रपूजा करणार आहोत. इंद्रपूजेची तयारी चालली आहे, मोठ्या यज्ञाची तयारी चालली आहे आणि त्यासाठी ही सगळी व्यवस्था चालू आहे. तर नंद महाराजांना मग म्हणतात, मग ह्यामध्ये काय तयारी असते? तर ते म्हणतात की तयारी म्हणजे आपण यज्ञ करतो आणि मग ते विचारतात आपण का यज्ञ करायचा, इंद्रदेवांसाठी यज्ञ का करायचा? हे अगदी बालक आहेत पण प्रश्न अगदी म्हणजे मार्मिक आहे. तर का करायचा ते सांगतात बघा नंद महाराज की का करायचं म्हणजे इंद्रदेवांच्या आधिपत्याखालीच पर्जन्य आहे, पाऊस आहे, पावसाचं व्यवस्थापन पूर्णपणे इंद्रदेव करतात. मग इंद्रदेव जर पाऊस आपल्याला व्यवस्थित संतुलित दिला आपल्याला, तर आपण शेती व आपला गोपालन करू शकतो चांगल्या रीतीने व आपले सुखसमृद्धी आपली राहू शकते. आणि ते जर इंद्रदेवांनी तसं केलं नाही तर आपण ती गोष्ट व्यवस्थितपणे करू शकणार नाही. तर आपल्याला त्यामुळे आपण इंद्रदेवांची पूजा किंवा इंद्रदेवांना हे यज्ञ आहुती अर्पण करतो आणि प्रत्येक वर्षी आपण ही इंद्रपूजा करतो. ठीक आहे, भगवंत ऍक्सेप्ट करतात की तुम्ही ह्या वर्षी आपण थोडंसं आपण काही विचार करूया का, नंद महाराजांना म्हणतात. नंद महाराज म्हणतात अरे विचार करण्यासारखी काय गोष्ट आहे, यामध्ये आपण रूढी परंपरेनुसारच ही चालू ठेवलेली गोष्ट आहे, त्यामध्ये आपण काही कमी करणार नाही आणि काही वाढवणार पण नाही. आणि इंद्रदेव आपल्याला आतापर्यंत तरी आपल्या सर्व गोष्टीवर खुश आहेत आणि आपल्याला योग्य संतुलित पर्जन्य आहे, पाऊस आहे, त्यामुळे आपलं सुखसमाधाने सर्व चालू आहे. ऊर्जेमध्ये कुठेही काही पूर नाही, नुकसान नाही, अतिवृष्टी नाही, कुठे काय हे नाहीये, पर्जन्य कमी आहे असं काही गोष्ट झालेली नाही आतापर्यंत. तर भगवंत आर्ग्यू करतात नंद महाराजांबरोबर. नंद महाराजांना म्हणतात की ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर कर्माचा सिद्धांत भगवंत नंद महाराजांपुढे प्रस्तुत करतात. तो कर्माचा सिद्धांत काय सांगतात की जर एखादा चांगली व्यक्ती चांगली गोष्ट करत असेल तर देवी देवतांना ते रेसिप्रोकेट करणं हे त्यांना
बाय डिफॉल्ट करावंच लागणार आहे. म्हणजे त्यांना स्वतंत्र अजिबात नाहीये की एखादा व्यक्ती चांगले कर्म करतोय तर त्या चांगल्या कर्माची फळं हे त्याला चांगली मिळणार, हे आश्वासित आहे, हे गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे देवी देवता हे इंडिपेंडंट नाहीये, ते ठरवू शकणार नाहीयेत की हा चांगला जरी कर्म असेल तरी मी त्याला आज फळ देणार नाही किंवा त्याला वाईट फळ देणार, असं देवी देवता करूच शकणार नाही. त्यामुळे आपण जे चांगले कर्म करतोय, चांगले कर्म म्हणजे काय, आपण गोपालन करतोय, आपण आपल्या व्यवसायाशी शेतीशी प्रामाणिक आहे, आपण कुणाचंही नुकसान करत नाहीये, ह्या गोष्टी करत असताना आपल्याला पाऊस का नाही इंद्रदेव देणार? इंद्रदेवांचं ते कर्तव्य पण आहे आणि आपला तो नकळत अधिकार पण राहू शकतो. अशा प्रकारे एक प्रकारे आर्ग्युमेंट्स करतात. दुसरं आर्ग्युमेंट असं करतात की ही जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे 4 वर्ण 4 आश्रम, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण जे आहेत, तर त्या वर्णाप्रमाणे जर पाहिलं तर ब्राह्मण वर्ण काय, तर तो पूजापाठ करणे, त्यानंतर शास्त्रांचा अभ्यास अध्ययन करणे व समाजाला ते समजवून देणे किंवा पूजापाठ सांगणे, हे झालं ब्राह्मण. क्षत्रियांचं संरक्षण आणि व्यवस्थापन, वैश्यांचं गोपालन, शेती आणि ट्रेडिंग व्यवसाय म्हणू शकतो, हे वैश्य. आणि शूद्रांचं ह्या सर्व वरचे जे वर्ण आहेत त्यांची सेवा, हे त्यांचं कार्य राहतं. जर आपण वैश्य आहेत, नंद महाराज वैश्य आहेत, तर गोपालन करतोय, छान रीतीने गोपालन करतोय, शेती करतोय, तर आपण वर्णाच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट करत नाहीये, वर्णाश्रमच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट करत नाही. तर स्वाभाविकच आहे की इंद्रदेव किंवा कुठलेही देवी देवता आपल्याला त्याची कर्माची फळं आपल्याला निश्चितच योग्य देणार, असं देखील ते आर्ग्यू करतात. मग आता हे बालक आहेत, किती केलं तरी नंद महाराजांचे ते पुत्र आहेत, तर नंद महाराजांना हे योग्य वाटतं, परंतु ऍक्सेप्टन्स असणं जरा शक्य नसतं, कारण 7 वर्षाचे बालक आहेत, हे इतक्या वर्षाची परंपरा आहे. नंद महाराज देखील राजे आहेत आणि त्यांचे समवयस्क गोप, त्यांचं देखील ओपिनियन राहतं की हे आपण असं अचानकरित्या वेगळं काही करू शकणार नाही, हे रूढी परंपरेला बाधा होऊ शकते, म्हणजे आपल्याला कोप होऊ शकतो, आपल्याला शाप मिळू शकतो. आपण देखील पाहू शकतो की आपण जेव्हा या भक्त समाजात येतो, इस्कॉनला जोडले जातो, तेव्हा काही रूढी परंपरेवर चर्चा होते. घरामध्ये एल्डरली जेव्हा असतात घरचे आणि तरुण जेव्हा इस्कॉन मध्ये जॉईन होतो, तरुण मुलगा मुलगी कोणी जॉईन होतं, तर ते थोडं रूढी परंपरेला धरून काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात, तर ते थोडस संघर्ष घरामध्ये पाहायला मिळतो. आणि तो संघर्ष अगदी छोटासा असतो आणि तो आपल्या घराबाहेर तर विशेष नसतो. म्हणजे काही जसं की काय म्हणूया, खाण्यापिण्याच्या सवयी असतात, त्यानंतर काही उठण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, खाण्यापिण्याच्या, पाहुण्यारावळे, सत्यनारायणाची पूजा, अशा बऱ्याच गोष्टी असतात रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या. तर त्या थोड्याशा बाजूला करण्याचा प्रयत्न तरुण वर्ग उत्साहात करत असतो. त्यानंतर मग तो संघर्ष एवढा विशेष नसतो, नंतर ते ॲप्रिशिएट पण होतं. परंतु ही विशेष गोष्ट भगवंत ह्या ठिकाणी प्रस्तुत करतात की आपण इंद्रदेवांना जे पूजा करणार आहे, इंद्रदेवांचा जो यज्ञ करणार आहे, तोच यज्ञाची सामुग्री आणि तो जो वेळ आणि तो जो खर्च आहे, तर तेच आपण ह्या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणांचा आशीर्वाद आहे आपल्यावर, त्यानंतर गायींचा देखील आशीर्वाद आहे, गायींचा आपण विशेष संगोपन करतोय म्हणून त्यांचा पण आशीर्वाद आहे. आणि गायींना जे चांगला चारा, हिरवागार ताजा चारा मिळतोय, फळं फुलं मिळतात, ती सर्व आपल्याला गोवर्धन देव करतात. तर आपण ह्या 3 लोकांची आपण पूजा करण्याचा प्रस्ताव भगवंत नंद महाराजांपुढे देतात. कुठले, तर ब्राह्मण, गायींची पूजा आणि गोवर्धन पूजा, असा करायचा प्रस्ताव नंद महाराजांपुढे देतात. आणि ह्या वर्षी किंवा इथून पुढे आपण इंद्रपूजा थांबूया. आता हे किती 180 डिग्री चेंज आहे ना, पॅराडाईमच चेंज होतो. हे जुने लोक परंपरागत रूढी परंपरानुसार चालणारे आणि भगवंतांनी प्रस्तुत केलेले आर्ग्युमेंट्स, म्हणजे त्यांनी वर्णव्यवस्था सांगितली, कर्माचे सिद्धांत सांगितले, हे सांगून त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे. आता ते थोडंसं नंद महाराज मग त्यातला मधला मार्ग सांगायचा प्रयत्न करतात
एल्डरली गोप असतात, त्यांचे समवयस्क जे गोप मित्र असतात, ते थोडासा एक मधला मार्ग आपण घेऊया का? भगवंतांना ते सांगतात की इंद्रपूजा आपण करूया, आणि इंद्रपूजा झाल्यानंतर लगेचच आपण गोवर्धन पूजा करूया, म्हणजे आणि तिथे विशेष सर्व ब्राह्मणांना आमंत्रित करूया, अतिथी म्हणून आमंत्रित करूया, सर्व गायींचा आपण चांगली पूजा करूया. तर असं करूया का? तर भगवंत त्याला देखील स्वीकारत नाहीत. भगवंत एकदम ह्या गोष्टीला फिक्स असतात की ह्या वर्षी इंद्रपूजा थांबवायची आणि गोवर्धन पूजा करायची. मग हा संघर्ष तिथे होतो, परंतु त्या संघर्षाचं शेवटी उत्तर काय असतं की नंद महाराज आणि जे गोप आहेत ते भगवंतांचा प्रस्ताव स्वीकारतात. आता भगवंतांचा प्रस्ताव स्वीकारतात ते या ठिकाणी प्रभुपाद देखील सांगतात आणि आपले आचार्य सांगतात की खूप मोठा प्रिन्सिपल ह्या ठिकाणी सांगतात की भगवंतांना जी गोष्ट आनंद प्रदान करणारी असते ती गोष्ट व्रजवासी किंवा जे परमभक्त आहेत ते कुठलीही मागचा पुढचा विचार न करता ते करण्यास तयार असतात. ही गोष्ट या ठिकाणी प्रस्तुत होते. ते प्रिन्सिपल या ठिकाणी इस्टॅब्लिश होतं. आणि भगवंतांना आनंद देणारी गोष्ट काय आहे? तर भगवंत ही प्रस्ताव जो देतात तो भगवंत तुम्ही स्वीकारणं म्हणजेच भगवंतांना आनंद. कारण भगवंतांची इच्छा आहे ती की या वर्षी आपण इंद्रपूजा थांबवायची व गोवर्धन पूजा करायची. मग तो प्रस्ताव स्वीकारल्यानंतर भगवंत म्हणतात आता मी तुम्हाला कशा पद्धतीने गोवर्धन पूजा करायची ह्याचा एक आराखडा किंवा याचं व्यवस्थापन सांगतो आणि ते आपण फॉलो करूया सर्वजण. तर त्यामध्ये भगवंत सांगतात, कृष्ण सांगतात नंद महाराजांना आणि सगळ्यांना की यामध्ये आपण सर्व अतिथी जे व्रजमध्ये आहेत, जे प्रमुख अतिथी आहेत, विशेष ब्राह्मण आहेत, त्यांना सर्वांना आपण आमंत्रण देऊया. सर्व गायींना तिथे पूजा करूया आणि गोवर्धनसाठी विशेष आपण सर्व व्रजवासींनी प्रसाद बनवायचा आणि तो प्रसाद प्रचूर म्हणजे खूप अनलिमिटेड बनवायचा. अनलिमिटेड राईस, अनलिमिटेड रोटी, अनलिमिटेड सब्जी, त्यानंतर स्वीट जेवढे काही आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये आणि बेंगालमध्ये स्वीट माहिती आहेत, रसगुल्ला आहे, गुलाबजाम आहे, महाराष्ट्रीयन स्वीटमध्ये पुरणपोळी येते विशेष, त्यानंतर रसमलाई आहे, पेढा आहे, त्यानंतर मालपोहा आहे, असे अनेक दूध आणि दुधाचे जे स्वीट राईस आहे, हलवा आहे, पायनॅपल हलवा आहे, त्यानंतर बटर हलवा आहे, हे सगळे स्वीट्स जेवढे आपल्याला माहिती आहेत आणि माहीत नाही आहेत. त्यानंतर फरसाण आयटम देखील असला पाहिजे, म्हणजे पकोडा असला पाहिजे, त्यानंतर समोसा असला पाहिजे, उद्या कचोरीचं नियोजन असेल कदाचित प्रभुपाद अपिअरन्स, कचोरी असली पाहिजे. हे सगळे त्यांनी इलॉबरेट मेनू सांगतात भगवंत. आणि सर्व प्रकारच्या भाज्या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत आणि त्या एवढे सगळे व्यंजनं असताना त्याच्यावर एक विशेष टॉपिंग, आपण म्हणतो ना टॉपिंग, डेझर्टला टॉपिंग करतात ना, आईस्क्रीमला पण टॉपिंग करतात आजकाल, किंवा पिझ्झाला टॉपिंग असतं. तर टॉपिंग कशाचं असलं पाहिजे? तर देशी गाईंचं, जे आपल्या विशेष गायी आहेत त्या विशेष गायींचं तूप जे आहे ते त्याच्यावर रवाळ असं सोनेरी तूप त्याच्यावर तुम्ही आच्छादलं पाहिजे, म्हणजे भात असेल किंवा रोटी असेल असं टॉपिंग असलं पाहिजे. ही सगळी व्यंजनं आपण गोवर्धनला ऑफर करणार आहोत. आणि गोवर्धनला ते ऑफरिंग झाल्यानंतर सर्व व्रजवासी ज्यांना जी वाद्य वाजवता येतात, म्हणजे काही करताल असेल, मृदंग असेल, त्यानंतर काही बासरी असतील, शंख असतील, अशी जी काही वाद्य आहेत पारंपरिक वाद्य, त्या वाद्य तिथे आपण वाजवणार आहोत. म्हणजे म्युझिकल हे राहणार आहे, संकीर्तन राहणार आहे असं म्हणू शकतो. तारेवर वाजणारी वाद्य असतील, हार्मोनियम असेल, त्या ठिकाणी तिथे आपण गायन वादन किंवा संकीर्तन करणार आहोत. आणि त्यानंतर सर्व जो काही महाप्रसाद असेल गोवर्धनला अर्पण केल्यानंतर तो महाप्रसाद सर्व ब्रजवासींमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत अनलिमिटेड, म्हणजे त्याला काही मर्यादाच ठेवणार नाही. आणि ते फक्त व्यक्तींपर्यंत नाही तर सर्व गायी, त्यानंतर सर्व प्राणी जे आहेत, अगदी माकड असतील, वृंदावनमध्ये तुम्ही गेला तर माकड, त्यानंतर कुत्रे, हे जे काही प्राणी असतील त्या सर्वांना ते प्रसाद आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत.
तर अशा रीतीने गोवर्धन पूजा करायचं ते प्लॅन प्रस्तुत करतात नंद महाराजांना व व्रजवासींना. तर व्रजवासी खूप आनंदाने तयार होतात आणि त्यात आनंदात सहभागी होतात त्याचं नियोजन करण्यामध्ये, आणि भगवंत त्याचा लीड घेतात किंवा पुढाकार घेतात. आणि पुढचं सांगतात की ते नियोजन करताना हे झालं, गोवर्धनचा प्रसाद डिस्ट्रीब्यूट झाला की गोवर्धनला आपण संकीर्तन करत परिक्रमा करणार आहे. पूर्ण सगळेजण पुढे गाई बछडे असतील, त्याच्या मागे मग गोप असतील, त्यामागे मुलं असतील म्हणजे त्यांचे सवंगडी असतील, आणि सर्वात मागे मग जे काही वयोवृद्ध स्त्रिया असतील, गोपिका असतील, ते सर्व मागे असतील, आणि बैलगाडी वगैरे ह्या अशा रीतीने आपण संकीर्तन करत आपण गोवर्धनची परिक्रमा करणार. हा असा प्लॅन, एक इलॉबरेट प्लॅन देतात आणि तो प्लॅन ॲक्सेप्ट होतो. तर आता या ठिकाणी जसं म्हटलं की मगाशी एक प्रिन्सिपल सांगताना थोडीशी एक गोष्ट राहून गेली की भगवंतांचा आनंद हे व्रजवासींचा स्थायी भाव आहे. मग तो त्या आनंदामध्ये काही गोष्टी शास्त्रांना धरून असतील किंवा शास्त्राच्या विरुद्ध पण असू शकतात. तर शास्त्राच्या विरुद्ध असल्या परंतु भगवंतांना जरी आनंद प्रदान करणाऱ्या असल्या तर त्यामध्ये ते किंतु परंतु ठेवत नाही, ते इमिजिएटली ऍक्सेप्ट करतात, कारण ते भगवंतांना आनंदात प्रस्थापित करतात. कारण त्यांचा पर्पजच आहे की त्यांचा एक जीवनाचा हेतूच आहे व्रजवासींचा, आणि तो स्थायी भाव नॅचरलच आहे की भगवंतांना आनंद प्रदान करणे. आणि त्याच्या विरुद्ध आपण अगदी मेटिक्युलसली सगळ्या शास्त्रांचं अध्ययन करतोय, सगळ्या रूढी परंपरा पालन करतोय, परंतु आपण जर मिस करत असू, भगवंतांना आनंद आपण प्रदान करण्यात कमी पडत असू किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करत असू, तर ते पर्पज आपण डिफीट करतो. आपला जो गोल आहे लाईफचा तो डिफीट करतो. तर ते ब्रजवासींच्या प्रती किंवा ते नॅचरल आहे भगवंतांसाठी. आणि आपण तुम्ही जर कधी कुणी बरसानाला किंवा आता बरसानामध्ये मी का सांगतो, आय कॅम्प असतो तिथे, आणि त्यामध्ये यात्रेच्या तुम्ही जेव्हा माहोलमध्ये जाता त्यावेळी शक्यतो तुमच्या अराउंड डिवोटीज असतात. ब्रजवासींचं इंटरॅक्शन होत नाही फारसं. नॅचरल जो त्यांचा भाव आहे तो तुम्हाला तिथे राहिल्यानंतर, काही काळ राहिल्यानंतर व नुसतं राहिल्यानंतर नाही तर त्यांच्याशी आदान प्रदान केल्यानंतर, त्यांचं काही सेवा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला तो व्रजभाव कळतो की त्यांच्यासाठी किती नॅचरल आहे ते भक्ती, म्हणजे भगवंतांचा आनंद, भगवंतांची भक्ती किती नॅचरल आहे. आणि हेच पुढे आपण जेव्हा एंड ऑफ गोवर्धन लीला आहे त्यावेळी जसे गोपालक जे सवंगडी त्यांचे जे पूजा करतात किंवा अभिषेक करतात तो किती आनंददायी आहे भगवंतांना, ते आपण पुढे पाहूया. तर हे प्रिन्सिपल आहे की भगवंतांना आनंद देणे, हा प्रिन्सिपल तिथे फॉलो होतं. आणि मग ते ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत ह्यामध्ये किती मोठी नंद महाराजांनी रिस्क घेतली ह्याचा पण विचार करू शकतो की ह्या रूढी परंपरा ब्रेक करताना त्यांनी काय रिस्क घेतली. तर इंद्रदेव जे गव्हर्निंग ऑथॉरिटी आहे, पावसाच्या ऑथॉरिटी आहेत, तर त्यांनी क्रॉस केलंय. आता आपण विचार करू शकतो, आपण इथे एखादी गोष्ट गव्हर्नमेंटच्या विरुद्ध जाण्यात किती आपल्याला धोका वाटतो किंवा किती भीती वाटते. तर त्या ठिकाणी तसं तो देखील विचार केला नाही की उद्या आपल्याला पूर येऊ शकतो किंवा उद्या आपल्याला एकदम काही पाऊसच येऊ शकत नाही, अशा कितीतरी गोष्टी घडू शकतात. परंतु भगवंतांचा जो आनंद आहे त्या आनंदाला त्यांनी प्राधान्य दिले व ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी गौण ठेवलं आणि त्या नियमांचं उल्लंघन केलं. आणि ह्यावेळी त्यांनी ठरवलं की आपण गोवर्धन पूजा करणार आहे. आणि तीच गोष्ट आपण रासलीलेमध्ये पाहू शकतो की रासलीलेमध्ये देखील ज्या व्रजगोपी होत्या, व्रजगोपींनी कितीतरी समाजाच्या त्या विरुद्ध, त्या समाजात ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी देखील केल्या, परंतु भगवंतांच्या बासरीला त्यांनी प्रतिसाद दिला. हे रासलीलेमध्ये झालं. म्हणून त्यांचा तो जो भाव आहे तो भाव आपण फक्त पाहू शकतो, ऐकू शकतो, आपण तो त्याला प्रणाम करू शकतो, तो जो माधुर्य भाव आहे तो. तर आपले आचार्य सांगतात व्रजवासी म्हणजे कोण, तर व्रजवासी कोण आहे हे जर आपण डिफाईन करायचं ठरवलं किंवा आपण एक परिभाषा करायची ठरवली तर त्यांचा भगवंताप्रती असलेलं प्रेम जे आहे किंवा भक्ती जी आहे ती कशी आहे, अनमोटिवेटेड, त्याला कुठलंही मोटिवेशन लागत नाही.
आपल्याला जसं 7 दिवस किंवा 24/7 365 डेज आपण तेवढं मोटिवेटेड राहू शकतो का? नाही राहू शकत. कुठल्याही गोष्टी, किती आवडीची गोष्ट असली तरी ते एक साधारण थोडंसं मोटिवेशन कमी जास्त होत राहतं. तर ते एवढं मोटिवेटेड अनमोटिवेटेड आहेत, म्हणजे त्यांना कुठलंही मोटिवेशन लागत नाही भगवंताची भक्ती करताना किंवा सेवा करायला. त्यानंतर ती अनइंटरप्टेड असते, त्यामध्ये कुठलाही अडथळा ते मानतच नाही. भगवंतांची संवाद करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये, भक्ती करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये कुठलाही ते अडथळा मानतच नाही किंवा स्वीकारतच नाही. ते अडथळा अजिबात कुठलाही म्हणू शकतो आपण, एक्सटर्नल म्हणूया किंवा इंटरनल, ते ऍक्सेप्टच करत नाही. त्यामुळे अनइंटरप्टेड राहते. आणि तिसरी गोष्ट, ते स्पॉन्टेनियस आहे, नैसर्गिक आहे त्यांच्यासाठी. तर व्रजवासींचा जो भाव आहे तो इथे डिफाईन केलेला आहे की अनमोटिवेटेड, अनइंटरप्टेड आणि स्पॉन्टेनियस हे त्यांचा प्लॅटफॉर्म आहे त्यांचा. तर आता अशा रीतीने गोवर्धन पूजेची तयारी सुरू होते आणि अनेक भोगा तिथं येत असतात व्रजवासींकडून. प्रत्येक गावातून, प्रत्येक व्रजमंडलमधून राईसचे एकदम पर्वत एवढे राईस, त्यानंतर रोटी, हे पाईलं आणि ते जे कुंड भरतील एवढे त्यांचे भाजी किंवा एवढे ते लिक्विड सब्जी वगैरे असतात. स्वीट्स अनलिमिटेड येतात, पकोडे, फरसाण आयटम हे सगळ्या प्रकारचे, आणि विशेष असे सरबत तिथे येत असतात. आणि ह्या सर्वांना मग भगवंत लीड घेतात आणि भगवंत मग गोवर्धनला प्रार्थना करतात आणि ऑफरिंग करतात, की भगवंत स्वतः ऑफरिंग करतात गोवर्धनला, की या सर्व व्यंजनांचं ऑफरिंग करतात. आणि मग त्यावेळी ॲज अ रेसिप्रोकेशन म्हणून गोवर्धन देखील तिथे अवतरित होतात. आता गोवर्धन म्हणजे कोण? भगवंतांचाच विस्तार किंवा भगवंत स्वतःच. तर ह्या एका बाजूला भगवंत स्वतः बालक आहेत 7 वर्षाचे, ते ऑफरिंग करतायत, आणि दुसऱ्या बाजूला ते गोवर्धन, जे की त्यांचं एक थोडस अवाढव्य म्हणूया आपण, ते रूप आहे. मोठं पर्वत आहेत ना ते स्वतः, तर पर्वता एवढं रूप आहे. त्यांचे कमल नयन आहेत, मोठे आहेत पण, आणि त्यांचं जे मुख आहे ते गुफे एवढं मोठं तोंड आहे त्यांचं, मुखारविंद आहे. आणि त्यांचे जे बाहू आहेत ते सशक्त व लांब आहेत, खूप लांब आहेत, आणि आभूषण आहेत त्याच्यावर, म्हणजे बाजूदंड वगैरे असं सगळं ते गोवर्धनचं रूप समोर सगळ्यांसमोर अवतरित होतं व्रजवासींसमोर. आणि भगवंत सांगतात, बालक जे गोपाल आहेत ते म्हणतात, बघा आपल्या प्रेमाला किती प्रतिसाद करतात गोवर्धन. आणि गोवर्धन स्वतः अवतरित झाले, आता ते भोग स्वीकारतील. आणि ते खरंच ते सर्वांसमोर भोग स्वीकारतात. त्यांच्या प्रचंड अशा सशक्त भावने ते सगळा भोग घेतात आणि काही क्षणातच तो त्यांच्या मुखारविंदमध्ये घेतात आणि तो सर्व भोग तिथे संपतो. आणि त्यावेळी मग गोवर्धन काय हे करतात, आणि गिव्ह मी मोर, म्हणजे मला अजून द्या, आणि असं गोवर्धन स्वतः जे आव्हान करतात व्रजवासींना. आता व्रजवासींसमोर प्रश्न पडतो की आपण तर सर्व जे काही घरामध्ये होतं ते सर्व कुकिंग करून ह्या ठिकाणी ऑफरिंगसाठी आणलं होतं, नैवेद्यासाठी आणलं होतं. आता आपल्या घरात तर काही शिल्लक नाही. मग अशा प्रसंगी भगवंतांची शेवटी कृष्णांकडे पाहतात ते बालगोपालकडे, आणि बालगोपाल फक्त सांगतात की आता तुम्ही फक्त प्रेमाने त्यांना तुलसीपत्र अर्पण करा. आणि जसं तुलसीपत्र अर्पण केलं जातं तसं गोवर्धन समाधानी होतात. तर ह्या ठिकाणी श्रील प्रभुपाद आपल्याला ही गोष्ट सांगतात, भगवंतांनीच इथं दाखवून दिलंय की आपण तुलसीपत्र ऑफरिंगमध्ये, कुणाच्या ऑफरिंगमध्ये ठेवतो? भगवंतांच्या ऑफरिंगमध्ये तुलसी, म्हणजे जी ऑफरिंग प्लेट असते, जी काही व्यंजन असतात त्यामध्ये तुलसीपत्र ठेवूनच आपण ऑफरिंग करतो. तर या ठिकाणी भगवंत तुलसीपत्र ठेवतात आणि गोवर्धन सॅटिस्फाय होतात. तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की म्हणजे गोवर्धन हे दुसरे कोण नसून भगवंत स्वतः गोवर्धन आहेत. त्यामुळे गोवर्धन पूजनीय आहेत आपल्यासाठी, सच्चिदानंद विग्रह, तिथल्या शिला ज्या आहेत त्या देखील त्या डीटीजच आहेत. तर आपण तसं जे आपण गौडीय वैष्णव आहे तर त्यांच्यासाठी गोवर्धनचं स्थान काय हे प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. तर सर्व आचार्यांनी त्यांची परिक्रमा केलेली आहे. त्यानंतर कुठलेही आचार्य आपले गौडीय परंपरेतील कोणीही त्याच्यावर आपण पाय देत नाही, किंवा गोवर्धनची परिक्रमा करताना कुठेही आपण गोवर्धनवर चढायचा प्रयत्न करत नाही. काही नियम आहेत गोवर्धन परिक्रमेचे, आणि तिथली जी शिला आहे
ते स्वतः भगवंत डीटीज आहे गोवर्धन शिला, तर ती गोवर्धन शिला देखील आपण स्वतः आणायची नसते. तर आचार्य सांगतात जर तुम्हाला कुणाला जर कुणी व्रजवासींनी तुम्हाला दिली गिफ्ट म्हणून किंवा सप्रेम भेट म्हणून आणि तुम्ही त्याची पूजा अर्चा व्यवस्थित भगवंतांसारखी विग्रहासारखी करणार असाल तर तुम्ही निश्चितपणे ती घेऊन येऊ शकता, अदरवाईज तिथेच तुम्ही दंडोत प्रणाम करायचा. तर हे काही गोवर्धन परिक्रमेचे आणि गोवर्धनचे काही नियम पण आहेत. तर हे सगळं ऑफरिंग झालं आणि आता गोवर्धन सॅटिस्फाय झाले. मग आता हे तर महाप्रसाद सर्व म्हणजे सगळं भोग तर गेला गोवर्धनकडे, आता खाली काहीच उरलेलं नाही व्रजवासींसाठी. आणि भगवंतांनी तर आधी सांगितलेलं असतं की आपण जो काही प्रसाद असो तो प्रसाद सर्व आपण प्राणी मात्रांना, गायींना, माकडांना, सगळ्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आणि इथं तर उरलेलं काहीच नसतं. मग गोवर्धन काय करतात, परत तो प्रसाद म्हणजे भोग परत एकदा सर्वांसमोर प्रस्तुत करतात आणि तो महाप्रसाद म्हणजे गोवर्धनचा महाप्रसाद सर्वांसमोर तो येतो. आणि तेवढ्या किंवा खूपच त्याचा अजून विशेष स्वाद असतो. आणि त्या मग भगवंत स्वतः तो डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करतात. आणि भगवंतांना आनंद कशामध्ये असतो, तर भक्तांनी प्रसाद जास्तीत जास्त ग्रहण करण्यामध्ये भगवंत खूप आनंदित होतात, कारण तो स्वतः तो महाप्रसाद आहे. तर तो महाप्रसाद सर्व गायींना वितरित होतो, प्राण्यांना वितरित होतो, सर्व ब्रजवासी अगदी अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये कन्झ्युम करतात. आणि तो तसा रीतीने फेस्टिवल तिथे महाप्रसाद, आता महाप्रसाद झाला तर पुढची काय गोष्ट होती त्याच्या मग नंतर संकीर्तन करत, वाद्य करत, आणि जसं सांगितलं की पुढे एल्डरली गोप आहेत नंद महाराज, त्याच्या पुढे गायी बछडे आहेत, आणि त्यानंतर हे सगळा तरुण वर्ग आहे, भगवंतांचे सवंगडी आहेत, त्यानंतर गोपिका आहेत आणि एल्डरली गोपीज, असे संकीर्तन करत परिक्रमा 21 किलोमीटरची भगवंत कृष्ण बलराम पहिली परिक्रमा गोवर्धन परिक्रमा आपल्याला 5000 वर्षापूर्वी ही झाली. कृष्ण बलरामांसोबत स्वतः ब्रजवासींनी ही गोवर्धन परिक्रमा 21 किलोमीटरची पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी मग आल्यानंतर सर्व आनंदी असतात, सर्व समाधानी असतात आणि त्यांना विशेष आनंद झालेला असतो. आता हा विशेष आनंद का झालेला असतो, हा आनंद त्यांना इंद्रपूजेनंतर नक्कीच झालेला नसतो, पण भगवंतांचा आनंद त्यांनी स्वीकारला किंवा भगवंतांशी त्यांनी अलाइन केल्या त्यांच्या इच्छा, म्हणून त्यांना तो विशेष समाधान हृदयात आणि आनंद मिळत असतो. तर हे झालं. आता एक व्यक्ती फक्त ह्यामध्ये दुःखी असतो, तर तो कोण, इंद्रदेव. आता इंद्रदेव दुःखी का राहतो, कारण त्याची इंद्रपूजा भगवंतांनी खंडित केली. आता आपण भौतिकरित्या पाहिलं तर इंद्रदेवांकडे हे तर देवी देवतांचे राजा आहेत आणि यांच्याकडे ऑप्युलन्स अनलिमिटेड, तसं बघायला गेलं तर ऑप्युलन्स आहे, अनलिमिटेड भोग करू शकतात ते. त्यांच्याकडे तिथे त्यांच्या सेवेसाठी अनेक अप्सरा आहेत, अनेक सेवक आहेत, देवी देवता आहेत जे तिथे, त्यानंतर त्यांचे गुरु आहेत, बृहस्पती आहेत मार्गदर्शन करण्यासाठी, ऐरावत आहे त्यांचा, एवढं सगळं ऑप्युलन्स आहे त्या ठिकाणी. परंतु कुठल्या एका क्षुल्लक गोष्टीने ते नाराज झालेत किंवा क्रोधित झालेत किंवा अपमानित झालेत, तर त्यांची व्रजवासी, आता व्रजमंडल किती आहे, अवघं 84 स्क्वेअर किलोमीटरचं, म्हणजे किती म्हणू शकतो, एक पुणे पकडूया आपण, 84 स्क्वेअर किलोमीटर किंवा मुंबई पकडूया, एवढा भाग, एवढ्या व्रजवासींनी त्यांना ह्या वर्षी इंद्रपूजा खंडित केली. आणि ती पण पृथ्वी लोकावर. अजून तर वरचे लोक आहेत, हे सगळं त्यांच्याकडे ऑप्युलन्स असताना एवढ्या छोट्या गोष्टींनी ते क्रोधित होतात इंद्रदेव. म्हणजे आपण पाहू शकतो की आपल्याकडे भौतिक जगामध्ये एकच गोष्ट जर आपल्याला कमी असेल आणि बाकी सर्व गोष्टी असतील तर तीच गोष्ट आपल्याला पिंच करते किंवा तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक राहू शकते. तर तसंच ह्या इंद्रदेवांच्या बाबतीत झालं. आणि दुसरी गोष्ट काय झाली होती इंद्रदेवांची, हे कंडिशनिंग झालं होतं त्यांचं. त्यांना सवय लागली होती की माझा पूजाला प्रतिष्ठेची सवय लागली होती इंद्रदेवांना, की प्रत्येक वर्षी त्यांना ते ग्रहित होतं की व्रजवासी माझी इंद्रपूजा करणार आणि मी त्याचा भोग घेणार किंवा तो माझे अधिकारच आहे असं समजून झालं होतं. ती कंडिशनिंग झाली होती. आता ती कंडिशनिंग देखील ह्यावेळी नाही झाली, खंडित झाली. तर हेच पाहू शकतो की त्यांचा तो काय वृद्धी झाली, फॉल्स प्राईड म्हणूया,
की गर्व जास्त झाला त्यांना. त्या गोष्टीचा वेदना पण झाल्या आणि त्या गोष्टीला काहीतरी करण्याची त्यांना हे झाली. आपण ह्या ब्रजवासींना आपण काहीतरी शिक्षा दिली पाहिजे, दंड दिला पाहिजे, अशी एक भावना निर्माण झाली इंद्रदेवांच्या चेतनेमध्ये, किंवा इंद्रदेवांना तसं वाटायला सुरुवात झाली. दो ऑल्सो बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या एकदम छान होत्या तरी पण. आणि त्याच बरोबर जर तुम्ही भक्तांचा जर चेतना पाहिली, जे काही शुद्ध भक्त आहेत, तर त्यांची चेतना काय असते की अमानीनं मान देणं. जरी तुम्ही कोणी मान देत आहे, कोणी मान देत नाही, सन्मान देत आहे किंवा सन्मान देत नाहीये, तर त्याकडे ते लक्ष पण देत नाहीत की मला मान मिळाला, आज पूजाला प्रतिष्ठा मिळाली, आणि उद्या मान नाही मिळाला किंवा अपमान जरी झाला तरी ते एकाच प्लॅटफॉर्मवर त्या भक्त, जे शुद्ध भक्त आहेत किंवा ॲडव्हान्स डिवोटी आहेत, ते एकाच स्तरावर ते पकडतात. त्यामुळंच ते कीर्तनीय सदाहरी, त्यामुळंच ते हरिनाम घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, हे जे कंडिशनिंग आहे, म्हणजे रेग्युलर जे आपण म्हणतो की इंद्राला हे कंडिशनिंग झालं होतं की प्रत्येक वर्षी आपली इंद्रपूजा होते, यज्ञ होतोय, मोठे ऑफरिंग्स होत आहेत, तीच आपण देखील कंडिशनिंग आपली भक्तीच्या जीवनात करू शकतो की रोज काही नियम आपण घालू शकतो, प्रिन्सिपल्स म्हणूया भक्तीमधले, की ते आपण साधक भक्तांसाठी की रोज सकाळी दर्शनसाठी येणं, जपसाठी येणं किंवा सेवा करणं, फेस्टिवलमध्ये सहभाग करणं, अशा काही नियमात जर आपण स्वतःला हे केलं तर काही जे काही आपले म्हणू शकतो की जसं इंद्रांचा इथं फॉल्स प्राईड म्हणजे गर्व आणि क्रोध भावना जागृत झाली, तसे आपलं हे जे कंडिशनिंग करून घेतलं, आपलं स्वतःला हे ट्यून करून घेतलं आपण ह्याच्याशी, तर आपण भक्तीमध्ये निश्चितच जास्त चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. व ज्या बॅड गोष्टी आहेत, चांगल्या आणि म्हणजे वाईट गोष्टी, तर वाईट गोष्टी वाईट गोष्टीवर काम करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीला आपण खतपाणी घातलं तर वाईट गोष्टी हळूहळू मागे जाऊ शकतात. असं पण एक गोष्ट आहे. जसं की प्रभुपादांनी जेव्हा फॉरेनमध्ये परदेशात जेव्हा प्रचार केला, तेव्हा त्यांचा कृष्ण भावनात जो काही सेवा करण्याचा त्यांची जे विशेष प्रवृत्ती होती, त्याला त्यांनी फॅनिंग केलं. बाकीच्या ज्या काही वाईट सवयी होत्या किंवा वाईट गोष्टी होत्या, कंडिशनिंग होतं, त्यांच्याकडे प्रभुपादांनी विशेष दुर्लक्ष ठेवलं सुरुवातीच्या काळात तरी. आणि त्यांच्या ज्या चांगल्या चेतना आहे किंवा चांगली सेवा करण्याची वृत्ती आहे, जप करण्याची प्रवृत्ती आहे, प्रवचन ऐकण्याची, त्याला त्यांनी फॅनिंग केलं आणि आपोआपच ते मग भक्ती मार्गामध्ये सर्व पुढे गेले. तर ही गोष्ट आपण इथे पाहू शकतो की आपण काय फोकस केलं पाहिजे आपल्या जीवनात, आध्यात्मिक जीवनामध्ये काय फोकस केलं पाहिजे, इव्हन आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये देखील काय फोकस करणं गरजेचं आहे. तर हा फॉल्स प्राईड जो की भगवंतांना दाखवून द्यायचं असतं की इंद्रांना, की तुझा फॉल्स प्राईड किंवा तुझा जो गर्व आहे तो गर्वहरण करायचं होतं. त्यासाठीच अर्थात ही भगवंतांनी विशेष लीला केलेली आहे, गोवर्धन लीला. अर्थात एकच गोष्ट भगवंत त्यावेळी करत नसतात. भगवंत एक लीला करताना अनेक गोष्टींचा त्यात समावेश करतात. आणि त्या विशेषमध्ये त्याचं प्राधान्य ते काय करतात की माझ्या भक्तांना त्यातून कसा आनंद मिळेल व माझ्या भक्तांचं ग्लोरिफिकेशन म्हणजे माझ्या भक्तांचं कसं प्रशंसा होईल, ह्याकडे भगवंतांचं विशेष केंद्र असतं कुठलीही लीला करताना. तर यामध्ये तसंच झालं की परिक्रमा झाली आणि परिक्रमा झाले, सगळे आनंदी होते, फक्त एकच व्यक्ती दुःख होता, क्लेश होता, तो म्हणजे इंद्रदेव. मग इंद्रदेव तिथं स्वतःच्या निवासस्थानी एक म्हणूया की सर्वांची बैठक घेतात आणि त्यामध्ये संवर्तक जे ढग आहेत, जे की प्रलय काळामध्येच फक्त कार्यान्वित होतात संवर्तक, तर त्यांना ते आमंत्रित करतात आणि त्यांना सांगतात की इंद्रदेव की हे तुम्हाला एक कार्य करायचं आहे की गोवर्धन आणि ब्रजभूमी यामध्ये तुम्हाला तुमचे पाऊस पाडायचा आहे. तुमच्या संवर्तक ढगातून जो काही पाऊस असेल तो त्या ठिकाणी पर्जन्य करायचा आहे, टॉरंट्स ऑफ रेन. तर हा प्रलयकारी पाऊस आहे. म्हणजे हे जी ढगफुटी होते किंवा संवर्तक जेव्हा बादल असतात अशा आकाशामध्ये, त्यावेळी समजून जायचं की आता प्रलयाची वेळ आहे. तर हे म्हणतात की आता तर प्रलयाची वेळ नाहीये. ते म्हणतात काही नाहीये, माझा या ठिकाणी मी क्रोधित आहे, माझा अपमान झालेला आहे त्यावेळी, त्यामुळे तुम्हाला हे कार्य करायचं आहे. आणि अर्थातच ते
त्यांचा गव्हर्नन्स असतो, त्यामुळे ते मान्य करतात व संवर्तक जे ढग आहे ते वृंदावनला किंवा गोवर्धनला आच्छादित करायला सुरुवात करतात. काळा एकदम अंधकार तयार होतो गोवर्धनच्या बाजूला आणि लक्षात यायला सुरुवात होते की आता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि पावसाची सुरुवात होते. आता ती पावसाचं जो वर्णन आहे पर्जन्याचं ते भागवतांमध्ये दिलंय की ते जे थेंब होते ते थेंब नव्हते तर पिलर्स, म्हणजे जे आपण म्हणू शकतो की मोठे मोठे खांब जे की आपण पिंपळ किंवा वड वृक्ष जे आहेत त्यांचा जो बुंदा असतो त्या प्रकारचे तेवढ्या घेराचे खांबासारखे टिपके होते आणि ते सुरुवात झाली त्या गोवर्धनच्या परिसरात पडायला. त्यावेळी सगळे भयभीत झाले, विशेष करून गायी जे आपल्या बछड्याला पहिलं सुरक्षितता कोण देत, बछड्याला दिली जाते, लहान मुलांना दिली जाते, तसं गायी त्यांच्या बछड्यांना सुरक्षितता द्यायचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला माहिती आहे ते सुरक्षितता कशी देतात, थोडं छान आहे ते, तुम्ही ऑब्झर्व केला असेल. त्यांचा जो गायींचा जो खाली मानेच्या खाली जे असं एकदम छान मऊ असतं, प्रत्येक जण तिथं आकर्षित होतो गायींच्या इथं हात लावायला, तर त्या खाली त्यांना घ्यायला आणि पुढच्या दोन पायाच्या मध्ये बछड्यांना घ्यायला ते सुरुवात करतात. परंतु त्यांच्या अंगावरच एवढा तो पर्जन्य होत असतो, एवढा जोराचा प्रहार होत असतो त्या पावसाचा की ते पण सस्टेन करू शकत नाही. आणि शेवटी त्या गायींची तशी अवस्था होते, सगळे हे घाबरतात, भयभीत होतात, ब्रजवासी भयभीत होतात, सगळे नंद महाराजांकडे येतात. नंद महाराज अर्थातच जो स्वीकारलाय, जे प्रस्ताव स्वीकारलाय कृष्ण भगवंतांचा, तर गोपालकडे जातात. गोपालला म्हणतात की आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जायचं. तर भगवंत स्मित हास्य करतात, जसं मगाशी पण सांगितलं की भगवंतांचा नेहमीच एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतात. स्मित हास्य करतात व त्यांना सगळ्यांना आश्युअर करतात की तुम्ही भिवू नका. गायी बछड्यांपासून सगळ्यांना आश्युअर करतात तुम्ही भिवू नका आणि सर्वांना एकत्रित करतात व गोवर्धनला ते अगदी जसं की लहान मुलगा काय म्हणतात ते छत्री, पावसाची छत्री, काय मशरूम असतो ना त्याचा आकार, त्याप्रमाणे गोवर्धनला ते उचलतात आणि त्यांच्या डाव्या करंगळीवर ते स्वतः भगवंत त्यांना ठेवतात, बॅलन्स करतात आणि सगळ्यांना आव्हान करतात की सगळ्या गायींना आव्हान करतात, सगळ्या गोपांना आव्हान करतात की नंद महाराजांना सांगतात की सगळेजण तुम्ही गोवर्धन खाली आश्रित या, गोवर्धन खाली तुम्ही या. सर्वजण सगळेजण सुरक्षितता पाहतात आणि गोवर्धन खाली येतात. आता तिथे अजूनच वेगळा उत्सव सुरू होतो. आता हा गोवर्धनचा पहिला जो अन्नकूटचा फेस्टिवल झाला तो, आणि हे अनपेक्षितच आहे. भगवंतांनी हे तर सांगितलं नव्हतं, प्रोटोकॉल जसा का मार्गदर्शन केलं होतं ते हे तर नव्हतं, हे स्पॉन्टेनियसच पुढे आलं. कारण इंद्रदेवांनी तशी व्यवस्था केली, स्वतः संवर्तकला आव्हान केलं आणि इंद्रदेवांच्या त्या आव्हानामुळे संवर्तकांनी ते सुरू केलं पर्जन्य. आणि मग भगवंतांना हे पाऊल उचलावं लागलं. गोवर्धनला त्यांनी लिफ्ट केलं आणि गोवर्धनला लिफ्ट केलं तर भगवंत कसे उभे राहतात त्या ठिकाणी, भगवंत उभे राहतानाच कसे उभे राहतात, थ्री फोल्ड बेंडिंग फॉर्म, म्हणजे त्रिभंग अवस्थेत उभे राहतात आणि डाव्या हाताची करंगळीवर बॅलन्स केलेला असतो. बॅलन्स म्हणजे फक्त आधार हे केलेला असतो गोवर्धनला. आणि उजव्या हाताचा जो अंगठा असतो तो उजव्या हाताचा अंगठा त्यांनी पितांबर, जे त्यांचे पिवळे वस्त्र आहेत त्यामध्ये फक्त खोचलेला असतो. अशा रीतीने खूप म्हणजे, आणि त्यांचा वर्ण पण माहिती आपल्याला, जो की जो भरलेले जे पर्जन्य असतात, ढग असतात, तसा श्यामवर्ण आणि त्या श्यामवर्णाचे पितांबर वस्त्र अशा मनमोहक रूपामध्ये भगवंत गोवर्धन धारण करतात. तर गिरीधारी नाव आहे त्यांचा एक. आणि सगळेजण त्या रूपाकडे अगदी आनंदाने पाहत असतात, आस्वाद घेत असतात भगवंतांच्या त्या रूपाचा. मग आता हे सगळं वातावरण बदललंय. आता आईस ब्रेकिंग होणं तर गरजेचं आहे, काहीतरी संवाद होणं गरजेचं आहे. आणि तो संवाद कोण सुरू करतं, तर मधुमंगल सुरुवात करतो. मधुमंगल म्हणतो की भगवंत म्हणजे कृष्ण, अर्थात कृष्ण म्हणतात किंवा भगवंत म्हणतच नाहीत, गोप. मधुमंगल जे की ब्राह्मण गोप आहेत
तो म्हणतो, कृष्ण तुम्हाला जर काही तुला जर काही कंटाळा आला किंवा तुला जर वाटलं की आता माझे हात दुखायला लागलेत, तर मला तू सांग, मी तुला आधार देतो किंवा मी ते टेक ओव्हर करतो. मधुमंगल म्हणतात. आता हे सगळेजण हसतात. इतर त्यांचे सवंगडे असतात ते हसतात. आणि यशोदामाईंना त्या वक्तव्याचा खूप राग येतो. तो संवाद आहे, अर्थात गोवर्धनच्या खाली सगळे आता संवाद सुरू झालेला आहे. बाहेरची परिस्थिती त्यांना विसर पडलेला आहे की पर्जन्य खूप मोठा पाऊस चालू झालाय, त्याच्या अनुषंगाने आपण गोवर्धनच्या खाली गेलो. आता पूर्णपणे ती परिस्थिती विसरून गेले आणि आता वेगळा आनंद ते पाहत आहेत किंवा अनुभवत आहेत. मग यशोदाबाई काय म्हणतात? यशोदाबाई म्हणतात, तुम्हाला हे सुस्त आहे, विनोद सुस्त आहे मधुमंगल, परंतु हे माहिती आहे का, त्यांनी गोवर्धन लिफ्ट केलंय. गोपाल, त्यांचं वय अवघं 7 आहे. त्यांचे भाऊ अगदी एकदम लोण्यासारखे मऊ आहेत. त्यांचा चरण म्हणजे त्यांचे जे हात आहेत ते लोण्यासारखे मऊ आहेत आणि त्यांनी ते पेललेलं आहे गोवर्धन. त्यांना किती वेदना होत असतील, ते चेहऱ्यावर दाखवत नाहीयेत, पण त्यांना किती असह्य वेदना होत असतील आतमधून. आणि हे कसं शक्य आहे? मला तर ते दृश्य म्हणजे मी ते सहनच करू शकत नाही. भगवंतांना किती वेदना होत असतील आणि तुम्हाला त्यांची चेष्टा करू वाटते किंवा त्यांची मस्करी करू वाटते. मधुमंगल तुम्हाला हे सांगतात, असं यशोदामाई त्या ठिकाणी प्रस्तुत करतात स्वतःला. त्यांची एक ममत्वाची म्हणजे मातृत्वाची भावना प्रस्तुत करतात. हे सगळं संवाद चालू असताना परत एकदा मधुमंगल म्हणतात, यशोदामाई माता, तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं तर भगवंतांनी जरी कृष्णाने जरी हे पेलला असला गोवर्धन, तरी म्हणजे मी जे ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणांचा जो मंत्र आहे, मंत्राची शक्ती आहे, त्याच्या जोरावरच खरं तर हा गोवर्धन पेलला गेलेला आहे. भगवंत फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते त्यांना सांगतात. जस्ट एक इन्स्ट्रुमेंट आहेत भगवंतांचा रोल तसा नाहीये, पण ह्या मंत्रांच्या शक्तीवरच खरं तर गोवर्धन पेलू शकलेले आहे. असं एक पुन्हा मधुमंगल प्रस्तुत करतात. आता नंद महाराज देखील म्हणतात, नंद महाराजांना देखील पुन्हा एकदा बोलण्याची संधी प्राप्त होते की ही परिस्थिती आपण का अनुभवतोय. तर गोपाल, तू जर हा प्रस्ताव दिला नसता, इंद्रपूजा थांबवायचा आणि गोवर्धन पूजा करायचा, किंवा मी म्हणत होतो की इंद्रपूजा पण करूया आणि गोवर्धन पूजा पण करूया, तर हे आपल्याला सोपं होतं आणि ही परिस्थितीत आपण आलो नसतो. तर असं नंद महाराज प्रस्ताव ठेवतात किंवा नंद महाराज वार्तालाप करतात स्वतः कृष्णाशी. आणि त्याच वेळी इतर व्रजवासी म्हणतात, नंद महाराज, तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, परंतु हे जे काही आज आम्ही अनुभवतोय आनंद आणि हे जे काही उत्साह आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि हे भगवंतांचं रूप आहे, हे आम्हाला पाहायलाच मिळालं नसतं. मग हा आम्हाला गोवर्धन लीला किंवा घडलीच नसती. तर हे आम्ही खूप स्वीकारतो की भगवंतांनी जरी ते इंद्राचं जे थांबवलं पूजा वगैरे, तरी पण आम्हाला हे स्वीकार आहे, आम्ही हे आनंदाने स्वीकारलंय व आम्ही खुश आहोत सगळे. असा तिथं वार्तालाप चालू असतो. तर त्यामध्ये एक गोप असतात किंवा एल्डरली मोठे समवयस्क नंद महाराजांच्या, ते राधाराणीला सूचित करतात, राधाराणी, तुम्ही भगवंतांकडे एकटक नजर देऊन पाहू नका आणि भगवंतांची आणि तुमची जर कृष्णाची, आणि भगवंत म्हणतच नाही, कृष्णाची आणि तुमची जर नजर झाली तर भगवंतांना भावविभोर होतील. कृष्ण भावविभोर होतील व त्यांचा बॅलन्स जाऊ शकतो. गोवर्धन त्यांचा हात थरथर कापू शकतो, त्यामुळं तो गोवर्धनचा बॅलन्स जाऊ शकतो. तर तुम्ही त्यांच्याशी विशेष नजर करू नका, असं देखील तिथे संवाद होतो. आणि हे सगळं चालू असताना मधुमंगल पुन्हा एकदा त्या संवादामध्ये येतो आणि मधुमंगल एक सूचना करतो भगवंतांना, फक्त तुम्ही एक स्वतःला आवरा कृष्ण, की तुम्ही बासरीचं वादन ह्या ठिकाणी करू नका, बासरी अजिबात वाजवू नका. कारण त्यांनी भगवंतांचा उजवा हात अजून मोकळा असतो, त्यांची इच्छा असते की आता ती बासरीचं सुरू करायची, एक स्पेशल नोट जे आहे. तर तसं केलं तर काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे की नदी देखील तिथेच स्तब्ध होतात.
जे दगड आहेत ते मेल्ट व्हायला सुरुवात होतात. हे बासरीचा प्रभाव आहे आणि सगळे असं होऊ शकतं. आणि तो गोवर्धन देखील मेल्ट होऊ शकतं. आणि गोवर्धन जर मेल्ट झाला, गोवर्धन जर पागळला गेला दगड, तर आमची काय अवस्था होऊ शकते, किती असुरक्षितता होऊ शकतं. त्यामुळे भगवंतांना ते सांगतात, कृष्णाला सांगतात की तुम्ही तसं काही बासरी वाजवायचा विचार देखील करू नका. आणि हा सगळा चालू असताना संवाद, त्यावेळी अजिबात त्यांना बाहेरच्या परिस्थितीची हेच राहत नाही. आता बाहेर काय चाललेलं आहे, हे चाललेलं आहे गोवर्धनच्या खाली संवाद चाललेले आहेत. त्यानंतर यशोदाबाई म्हणतात आता जवळपास ही लीला 7 दिवस 7 रात्र चालली. आणि भगवंतांचे ते मसाज करतात, यशोदामाई त्यांच्या हाताला मसाज करतात. त्यांना म्हणतात तुम्ही उपाशी आहात आणि तुम्ही जर काही प्रसाद ग्रहण नाही केला तर हे गायी पण काही घेणार नाहीत किंवा कोणच प्रसाद घेणार नाही. तर त्यांना स्वतः ते हाताने भरवतात जे काही व्यंजन असतील किंवा जो काही लोणी असेल तर. आणि ते नंतर बाकी म्हणजे प्रसाद पण घेत असतात, संवाद पण चालू असतो, चेष्टा मस्करी पण चालू असतं प्रत्येक. आता ह्यामध्ये तसं पाहायला गेलं तर ह्यामध्ये प्रत्येक भावात आदान प्रदान, प्रत्येक रसात भगवंत आदान प्रदान प्रत्येक भक्ताशी करत असतात. आणि तो रस काय आपल्याला माहिती आहे की माधुर्य रसात जे भक्त आहेत त्यामध्ये गोपी आहेत, राधाराणी आहेत, ज्या तरुण गोपी आहेत, तर त्यांच्याशी आदान प्रदान हे माधुर्य रसात चालतं. आणि ते आदान प्रदान देखील भगवंत इथे 7 दिवस 7 रात्र करतात. त्यानंतर जे गोप सखा आहेत, गोप मित्र आहेत त्यांच्याशी साख्य भावात भगवंता 7 दिवस 7 रात्र आदान प्रदान करतात. जे वात्सल्य भावात आहेत, नंद महाराज, यशोदामाई आणि त्यांच्या वयाचे समवयस्क गोप, त्यांच्याशी भगवंत वात्सल्य भावात आदान प्रदान करतात. आणि बछड्यांशी वगैरे हे त्यांच्या भावात आदान प्रदान करतात. हे जे सगळे जे भाव आहेत त्या सगळ्या भावात भगवंत एकटे आहेत की ते सगळ्यांशी तसा आदान प्रदान करतात. आणि प्रत्येकाला हे वाटतं की भगवंत माझ्याकडेच बघत आहेत आणि माझ्याच भावाला ते प्रतिसाद, म्हणजे माझ्याच चेतनेला ते प्रतिसाद देत आहेत. हे असं भगवंत तिथं ठेवतात सर्वांना त्यांच्या लीला आहेत हे. आणि बाहेरची परिस्थिती अशी असते की 7 दिवस 7 रात्र संवर्तक पर्जन्य करत असतात, पाऊस पाडत असतात. परंतु गोवर्धनचा एक तृण देखील किंवा एक काय म्हणूया झाडाचा पाला देखील तिथून खाली गळलेला नसतो. एक गवताचं पातं देखील वाकलेलं नसतं. आणि कुठलंही अगदी नुकसान झालेलं नसतं. उलट गोवर्धनला त्या ठिकाणी काय अनुभव येत असतो की ते पाऊस पडतोय म्हणजे त्यांना वाटतं की आपल्याला छानपैकी अभिषेक, जो आता भगवंतांचा अभिषेक प्लॅन असेल आपल्या प्रवचनानंतर, तर त्या अभिषेक घेतोय आपण, असंच त्यांना वाटत असतं गोवर्धनला. आणि कुठलंही एक अगदी म्हणूया की एक अंशता देखील गोवर्धनमध्ये कुठलंही चेंज झालेलं नसतं किंवा कुठलंही नुकसान झालेलं नसतं. संवर्तक ढग हे एक्झॉस्ट होतात आणि इंद्रदेवांकडे जातात. इंद्रदेवांना ते माफी मागतात. इंद्रदेवांना सांगतात की आम्ही प्रलय करणारे पाऊस पाडू शकतो, परंतु इथं ब्रजभूमीमध्ये किंवा गोवर्धनमध्ये आम्ही काही 1% देखील काही वेगळा परिणाम करू शकलेला नाहीये. तर आम्ही एक्झॉस्ट झालेलं, आमच्याकडे कुठलीही आता शक्ती उरलेली नाहीये. तर तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. मग परत एकदा इंद्रदेव स्वतः चार्ज घेतात. ते म्हणतात तुम्ही माझ्यासोबत चला. आता इंद्रदेव काय वायूचे पण हे आहेत, ते वायूचे पण देवता आहेत. तर ते सोसाट्याचं वारं आणि पुन्हा एकदा पाऊस अशी परिस्थिती निर्माण करतात बाहेर. तर सोसाट्याचं वारं म्हणजे असं वाटतं इंद्रदेवांना की तो गोवर्धनच उडून जाईल, इतक्या जोराचं वारं ते सायक्लॉन्स म्हणूया की आपण पाहतो की जिथे कुठे सायक्लॉन्स होतात किंवा जिथे असे वादळ वारा होतात तेव्हा काही उंच इमारती अगदी काडीपेटीसारखे पडतात. परंतु तसं ते वाटतं त्यांना की तसं काही करू शकतो का आपण, पण अजिबात गोवर्धन 1 मिलीमीटर देखील इकडचं तिकडे होत नाही. कारण काय असतं की भगवंतांनी खाली त्यांना आधार, म्हणजे भगवंतांनी त्यांना हे केलेलं असतं. आणि गोवर्धन स्वतः देखील भगवंत आहेत, जसं मगाशी आपण चर्चा केली. तर असं असल्यामुळे इंद्रदेवांना समजतं की आपली कुठलीही शक्ती, अधिकार ह्या ठिकाणी
आपण काहीही करू शकत नाही, वृंदावनमध्ये गोवर्धनमध्ये काही याचा परिणाम होत नाही. तर त्यांना मग थोडंसं सतसत विवेक बुद्धी त्यांची जागृत होते आणि जो काही फॉल्स प्राईड आहे त्यांचा तो जरा सबड्यू होतो, थोडा नरमले जातात असं म्हणूया. आणि त्यांना लक्षात येतं की आपण कुणाशी हे करतोय, कुणाशी दोन हात करतोय, तर ते स्वतः भगवंत आहेत. त्यांना आतापर्यंत त्यांनी गृहीत धरलं होतं की हा छोटा बालक आहे, 7 वर्षाचा बालक आहे, आणि ह्या बालकाच्या ह्या विधिविधानाला ह्या ब्रजवासी बळी पडलेले आहेत. परंतु त्यांच्या लक्षात आलं की आता हे कोण आहेत, तर हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर त्या ठिकाणी ते लज्जित होतात, शर्मित होतात आणि आपल्या इंद्रदेव म्हणजे आपल्या आपल्या निवासस्थानी परततात. मग त्यांना खूप पश्चाताप होतो, खूप पश्चातापाची अग्नी म्हणजे असते. आणि तुम्हाला माहिती की पश्चातापाची अग्नी जर स्वीकारली तर आपलं शुद्धीकरण नक्कीच होतं. हे कोणी अनुभवलं का नाही माहीत नाही, पण हे अनुभवू शकता की पश्चातापाची अग्नी जर आपण स्वीकारली, पॉझिटिव्हली स्वीकारली, तर भक्ती मार्गामध्ये खूप चांगली प्रगती होण्याची एक ती संधी असते. आणि जर ती नकारात्मकरित्या जर घेतली तर निश्चितच आपली अधोगती होऊ शकते. तर इंद्रदेवाने या ठिकाणी आपण पाहू शकतो की इंद्रदेवाने प्रथमतः काय स्वीकारलं नाही की नकारात्मकरित्या ते स्वीकारलं. त्यांचं जी इंद्रपूजा थांबवली तर ते नकारात्मकरित्या स्वीकारलं, म्हणून त्यांचा तो गर्व वगैरे आणि ते क्रोधित झाले. आणि ह्या ठिकाणी इंद्रदेवांची चेतना पूर्णपणे बदलली आहे आणि त्यांनी स्वीकारलं आता की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जायला पाहिजे. परंतु आता शरण जाणं इतके लज्जित झालेत, इतके ते अपमानित झालेत की त्यांना माहिती आहे की मी अशा परिस्थितीत भगवंतांपुढे जाऊ शकणार नाही आणि भगवंत देखील मला माफ करू शकणार नाही किंवा स्वीकारू शकणार नाही. तर या ठिकाणी परत एकदा मग ते काय करतात, त्यांचे जे गुरु आहेत, आपण चर्चा केली की त्यांचं नाव आहे बृहस्पती, देवी देवतांचे गुरु. तर इंद्रदेव देवी देवतांचे गुरु त्यांच्याकडे जातात बृहस्पतींकडे आणि बृहस्पतींना सर्व इतिवृत्तांत देतात. तर इतिवृत्तांत दिल्यानंतर बृहस्पती म्हणतात आता तू जे काही गोष्टी केलेल्या आहेत, चुकीच्या केलेल्या आहेत, काही झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, परिस्थितीनुसार झालेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत, तर ते स्वीकारलेलं आहेस तू, पश्चाताप झालेला आहे. तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर आणि भगवंतांपुढे जायचंय तुला. फक्त तू डायरेक्टली कधीच जायचं नाही. तर ते जे भगवंतांचे परम भक्त आहेत, जे सरेंडर आहेत, डिओटी आहेत, त्यांच्या मार्फत तुला तुझा प्रस्ताव भगवंतांपुढे मांडायचा आहे, हे बृहस्पती सांगतात. तर ह्या ठिकाणी आपले आचार्य देखील हाच प्रिन्सिपल इथे सांगतात की आपण कुठलीही सेवा किंवा कुठलेही आदान प्रदान भगवंतांशी डायरेक्ट करू शकत नाही ॲज अ साधक भक्त म्हणून पण. आणि तर तुम्ही गुरु शिष्य परंपरेतूनच हे सगळं आदान प्रदान होणं योग्य राहतं. म्हणजे जसं की डीटी वर्शिपमध्ये आपले काही भक्त आहेत, पुजारी सेवेमध्ये आहेत, तर ते ऑफरिंग देखील गुरु शिष्य परंपरेच्या आज्ञेने किंवा त्यांना स्मरूनच आपण ऑफरिंग करतो. अशी प्रथा म्हणजे अशीच परंपरा आहे आणि तीच परंपरा पुढे देखील चालू राहिलेली आहे. आणि गुरु शिष्य परंपरेला इथे स्थापित पुन्हा एकदा बृहस्पतीने देखील केलेलं आहे. आपण कुठलीही सेवा असो किंवा कुठलंही तर ते आपण गुरु शिष्य परंपरेच्या द्वारेच पुढे घेतलं जातं. आणि इव्हन भगवंत देखील अधोरेखित करतात भगवद्गीतेमध्ये की परम सत्याला जर तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला एकतर काय म्हणूया स्वीकारायचं आहे की कुठला ते काय म्हणतात त्याला, तुम्ही एक प्रश्न विचारायचे आहेत, पण तो पुढच्या मार्गदर्शन जो करणार आहे त्याला प्रश्न विचारायचे आहेत परम सत्याबद्दल. पण तो प्रश्नाचा रोग कसा असला पाहिजे, तो आव्हानात्मक नसला पाहिजे, एकदम संयमित असला पाहिजे आणि थोडंसं संयमित म्हणूया हंबल असला पाहिजे प्रश्न. त्यानंतर तुमची सेवा करण्याची वृत्ती असली पाहिजे, प्रवृत्ती असली पाहिजे. जो मार्गदर्शन करतोय किंवा जो शिक्षा गुरु आहे, जे आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांची सेवा करण्याची देखील तुम्ही एक भाव असला पाहिजे त्यांच्याप्रती. तरच हे सर्व आध्यात्मिक ज्ञान, हे वेद आहे किंवा हे सर्व आध्यात्मिक ज्ञान हे तुमच्यासमोर आपोआपच रिव्हील होणार आहे. हे भगवंत देखील स्वतः इथे भगवद्गीतेमध्ये सांगतात. तर आध्यात्मिक ज्ञान कसं तुम्ही प्राप्त करू शकता
ते गुरु शिष्य परंपरेद्वारेच करू शकता व योग्य चेतनेतून आणि योग्य आपण मार्ग योग्य भावनेतूनच घेऊ शकतो. आध्यात्मिक ज्ञान डायरेक्टली तुम्ही भगवंतांकडून किंवा घेऊ शकत नाही. त्याची एक विशेष हे हायरार्की आहे आणि तीच बृहस्पती पुन्हा एकदा इथे सांगतात. तर ते त्यांना प्रस्तुत करतात की बृहस्पती की तुम्ही सुरभी गायींना घेऊन जा. सुरभी गायी अतिशय प्रामाणिक भगवंतांच्या भक्त आहेत आणि त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा विचार करू शकता. इंद्रदेव देवी देवतांचे राजा ऐरावत त्यांचं ऐरावत आहे, देवी देवता आहे, तिथे यज्ञ होतो, तिथे इंद्रस्तुती होत असते त्यांच्या लोकांमध्ये. त्यांच्यासाठी ब्राह्मण आहेत, त्यांच्यासाठी स्वतः गुरु आहेत, त्यांचे पर्सनल गुरु आहेत. असं सगळं असताना गुरु कुणाला ते पाठवत आहेत कुणाकडे, तर सुरभी एक स्त्री म्हणजे एक गायी आहे पण स्त्री आहे ती आणि तिच्याकडे पाठवतात. तिची पोझिशन काय, तिची पोझिशन अगदीच इंद्रदेवांसमोर काहीच नाहीये. म्हणजे तसं बघायला गेलं तर पोस्ट पोझिशन इंद्रदेवांसमोर सुरभी गायीची काहीच नाहीये. परंतु इंद्रदेवांना ते मान्य करतात इंद्रदेव, कारण ते पश्चाताप जो झालेला आहे तो त्यांनी पॉझिटिव्हली घेतलेला आहे, पश्चातापाची आज्ञा, आणि ते स्वीकारतात. सुरभी मातेकडे जातात आणि सुरभी मातांना ते दंडवत प्रणाम करतात गाईला. इंद्रदेव स्वतः दंडवत प्रणाम करतात. स्वतः आभूषण असतं, मुकुट असतो, हे सर्व असताना देखील अगदी साष्टांग दंडवत सुरभी गाईला करतात आणि सुरभी गाईंना सगळा वृत्तांत सांगतात की माझ्याकडून काय चुकलेलं आहे. सुरभी गाई काय पाहते, तर सुरभी गाई तो इन्सिडेंट्स पाहत नाही. म्हणजे काय झालं, काय चूक झाली, काय झालं, कशात काय हे पाहत नाही. तर सुरभी गाई काय पाहते, तर ते इंद्राची प्रामाणिक इच्छा आहे, सिन्सिअर आहे तो, आणि भगवंतांची त्यांना क्षमा याचना मागायची, हीच गोष्ट पाहतात. तर आज वैष्णव देखील आपल्याला वैष्णव देखील जे किंवा आपले प्रभुपाद आपले आचार्य जे आहे, परमगुरु जे आहेत, त्यांनी देखील आपल्याला ह्या भक्ती मार्गात आणताना की काय पाहिलं, तर तुमची प्रामाणिक इच्छा पाहिली, तुमची सिन्सिअरिटी पाहिली. तुमच्या दोषांकडे त्यांनी विशेष म्हणजे दुर्लक्षच केलं तसं बघायला गेलं तर. तो इन्सिडेंट जो काही झालं चुकीच्या गोष्टी, त्याकडे अजिबातच सुरभी गाईंनी त्याला नर्चर केलं नाही किंवा त्याच्याकडे खोलात गेलेच नाही. सुरभी गाईंनी फक्त पाहिलं की इंद्रदेव सिन्सिअरली प्रार्थना करतायत आणि त्यांना मनापासून किंवा हृदयापासून वाटतंय की भगवंतांची माफी मागायची आहे त्यांना. मग सुरभी गाई त्यांना ठीक आहे म्हणतात, मी तुमचा प्रस्ताव भगवंतांपुढे देते. आणि ह्या इथे काय झालेलं असतं, तर आता गोवर्धनच्या खालची परिस्थिती अशी झालेली असते की 7 दिवसानंतर सूर्योदय झालेला असतो, कारण संवर्तक तिथून निघून गेलेले असतात. एकदम वादळ थांबलेलं असतं, एकदम वातावरण एकदम निवळलेलं असतं, पूर्णपणे स्वच्छ सूर्यप्रकाश, काहीही झगडलेलं नाही अशी परिस्थिती असते. भगवंत पाहतात, कृष्ण पाहतात की आता आपण सुरक्षित आहोत आणि आपण सगळ्यांना ते सांगतात आता तुम्ही बाहेर पडा, आपापल्या स्वगृही जा, आपल्या घरी निवासस्थानी जा. तर कुणालाच नको असतं ते खरं तर. तो 7 दिवस 7 रात्रीचा जो कालावधी असतो तो अवघा आत्ता लीला चालू झाली किंवा आत्ता तो गोष्ट घडली असं वाटत असतं. आणि तीच परिस्थिती इंद्राची कशी असते, तर हे व्रजवासींना वाटतं की हे संपूच नाही आणि हे आत्ता इतके तर अवधी इतका अल्प कालावधीसाठी आपण इतका आहोत. तर भगवंता इंद्रासाठी ती परिस्थिती 7 दिवस 7 रात्र म्हणजे खूप अनेक वर्ष, कित्येक वर्षाची त्यांना ती भावना वाटते, कारण ते निगेटिव्ह ह्यात असतात म्हणून. आणि मग ते सगळे व्रजवासी बाहेर पडतात, गायी बाहेर पडतात, परंतु गायींना परत वाटतं की नाही परत भगवंतांकडे जावं. तुम्ही पाहिलं असेल जे प्राणी असतात, विशेषतः कुत्रे, गायी, तर एकदा मालकांनी जरी बाहेर काढलं किंवा प्रेम करणाऱ्या व्यक्तीने बाहेर काढलं तरी ते परत जवळ येण्याचा प्रयत्न करतात. तर ते परत कृष्णाच्या जवळ येतात गायी. आणि मग गायींना त्यांची एक भाषा असते भगवंतांची आणि त्यांची पर्सनल लेवलवर कनेक्शन असतं, ते त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगतात. आणि सर्वजण बाहेर गेल्यानंतर भगवंत इथं लिहिलेलं वर्णन अगदी ग्रेसफुली परत एकदा ते गोवर्धनला आहे त्या स्थितीत प्रस्थापित करतात, गोवर्धनला आहे त्या ठिकाणी प्रस्तुत करतात व भगवंत बाहेर येतात. आणि मग हे सगळं निवासस्थानी आपल्या गेल्यानंतर भगवंत पाहूया म्हणतात की काय परिस्थिती झाली होती आजूबाजूला. एवढे 7 दिवस 7 रात्र
एवढं वारं होतं, वादळी वारं होतं, वादळी पाऊस होता, संवर्तक होते. तर काय नुकसान झालं हे तरी पाहूया. म्हणून एकटेच भ्रमण करतात गोवर्धन भोवती. गोवर्धन भोवती एकटेच भ्रमण करतात आणि गोविंदकुंडच्या बाजूला येतात आणि त्याच वेळी सुरभी गाय तिथे येते आणि सुरभी माता येते. सुरभी माता त्यांना साष्टांग दंडवत करते. त्यांच्याशी सांगते की इंद्रदेवांकडून अशी अशी मोठी हे झालेली आहे, गोष्ट झालेली आहे. तर ते खूप पश्चाताप झालेला आहे इंद्रदेवांना आणि तुम्ही त्यांना प्लीज कन्सिडर करा की त्यांना माफ करा आणि त्यांना तुम्ही एक काय म्हणूया, त्यांना जे भय निर्माण झालेलं आहे ते भय काढून टाका आणि तुमचा आश्रय द्या, असं सुरभी गाय त्यांना हे करतात. ह्यामध्ये हा प्रस्ताव सुरभी गाय देतात आणि तो प्रस्ताव भगवंत अजिबातच नाकारत नाही, कारण तो प्रस्ताव कोणी दिलेला आहे, त्यांच्या परमभक्तांनी दिलेला आहे. तर सुरभी मातेचा प्रस्ताव तो स्वीकारतात आणि मग इंद्रांना माफ करतात. इंद्रांना माफ केलं तर एक गोष्ट आपण इथे पाहू शकतो, एक ब्रह्मविमोहन लीला पण झाली की जी लीलामध्ये ब्रह्माजींनी त्यांच्या जे काही सवंगडी होते त्यांना भगवंतांपासून बाजूला केलं आणि ह्या लीलेमध्ये, गोवर्धन लीलेमध्ये भगवंतांना आणि भक्तांना इंद्रदेवांनी एकत्रित येण्यास मदत केली 7 दिवस 7 रात्र. त्यामुळं तो जो आनंद होता, भगवंत आपण नंदुलाल प्रभूजी पण सांगतात नेहमीच की भगवंतां अवतीभोवती नेहमीच त्यांचे भक्त असतात, भगवंत एकटे कधीच नाही. तर ही परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली, इंद्रदेवांच्या मुळे निर्माण झाली. त्यामुळे तसं बघायला गेलं तरी बाहेरून जरी दाखवत असले तरी इंद्रदेवांवर ते आतून भगवंत खुश असतात, कारण ही परिस्थिती इंद्रदेवाच्या मुळे ही निर्माण झाली आणि मी आणि माझे जे काही सगळे भक्त होते ते एकत्रित या ठिकाणी सर्व रसांमध्ये साथी, म्हणजे जे काही रस आहेत, माधुर्य, वात्सल्य, साख्य, ह्या रसांमध्ये आम्ही 7 दिवस 7 रात्र एकत्रित राहू शकलो. कारण असं व्हायचं की 7 वर्षाचे आहेत, सकाळचे ते गो पालनासाठी जर बाहेर पडले तर यशोदामाई नंद महाराजांना विरह व्हायचा दिवसभर. त्यानंतर दिवसभर जे त्यांच्या सवंगड्या सोबत असायचे ते जेव्हा संध्याकाळी परत यायचे, संध्याकाळ ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांच्या सवंगड्यांना विरह व्हायचा. त्यानंतर जे गोपिका आहेत त्यांना विशेष त्यांचा संग मिळायचाच नाही. गाईंचं पण तसंच व्हायचं की दिवसभर असायचे, पण एकदा ते स्वतःच्या नंद महाराजांच्या महालामध्ये आले की गाईंचा आणि त्यांच्या बछड्यांचा संबंध नसायचा. तर ही परिस्थिती 7 दिवस 7 रात्र एकत्रित राहण्याची इंद्रदेवांकडून आली. त्यामुळे इंद्रदेवांना ते आतून माफ करा, म्हणजे खुश असतात इंद्रदेवांवर. मग इंद्रदेव देखील म्हणतात की आता हे एकदम सेक्ल्युजन, म्हणजे फक्त सुरभी माता, इंद्रदेव आणि कृष्ण ह्यांच्यामध्येच चाललेलं आहे. पण इंद्रदेवांना एक माहिती असतं की हे जरी तिघात राहिलं गोपनीय राहू शकतं, परंतु ते इंद्रदेवांना तसं करायचं नसतं. त्यांना इंद्रदेवांना प्रस्थापित करायचं असतं आपल्या सगळ्यांसमोर की भगवंत स्वतः इंद्र, खरे इंद्र ते आहेत, हु इज सुप्रीम पर्सनॅलिटी. तर ते भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम. त्यासाठी ते लगेचच सर्व देवी देवतांना आदरपूर्वक आवाहन करतात आणि त्या ठिकाणी सर्व देवी देवतांकडून त्यांचा अभिषेक होतो, आरती होते, महाआरती होते. जर आता आपण त्याचा आस्वाद घेणार आहे. महाआरती आणि अभिषेक होतो आणि त्यामुळे ऐरावत वगैरे सगळे त्यामध्ये पार्टिसिपेट होतात. अगदी वरच्या लोकातील पवित्र जलाने अभिषेक होत असतो, त्यानंतर काही सुगंधी द्रव्याने अभिषेक होत असतो, फळांच्या रसाने अभिषेक होत असतो. हे सर्व शंख वाजवले जात असतात, अगदी छान. तर हे सगळं चामर असतो, सुवर्ण अलंकार असतात, इतके सगळं ऑफरिंग होत असतं. हे सगळं देवी देवता करत असतात आणि हे भगवंत स्वीकारत असतात, एक रिच्युअल म्हणून स्वीकारत असतात, एक परंपरा म्हणून किंवा रिच्युअल म्हणून चला हे स्वीकारत असतात. आणि त्या क्षणी कोणतरी भगवंत कुठे राहिले म्हणून त्यांचे काही मित्र सवंगडी पाठीमागे परत फिरतात आणि हा सीन ते पाहतात. अरे कुठले मोठे असे दिव्य पुरुष आणि दिव्य व्यक्ती तिथे आहेत आणि ते काहीतरी आपल्या भगवंतांना चामर देत आहेत, वारं घालत आहेत, काहीतरी ऑफरिंग करत आहेत, आंघोळ घालत आहेत, असं सगळं पाहतात ते. आणि ते एका बाजूला लपून पाहतात
आणि मग ते सगळं पॅराफर्नेलिया जो काही आरती आणि ह्याचा असतो ते देवी देवता तिथेच सोडून जातात आणि ते त्यांच्या कार्याला. मग हे सगळे सवंगडी परत येतात आणि भगवंतांना ज्या प्रकारे पाहिला अभिषेक व ती सामुग्री तिथेच असल्यामुळे भगवंतांना ते स्पॉन्टेनियसली तसाच अभिषेक करतात, त्याच प्रकारे अभिषेक करतात. अर्थात तो स्पॉन्टेनियस असतो, त्यामध्ये काही असे जसं आपण पंचरात्रिका विधीप्रमाणे जसं देवी आर्चविग्रहाची पूजा करतो, हा प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल, हे ऑफरिंग पहिलं म्हणजे दिव्याचं ऑफरिंग, त्यानंतर फुलांचं ऑफरिंग, असं काही होत नाही, ते स्पॉन्टेनियसली करतात. परंतु भगवंतांना खरा आनंद ह्या अभिषेक आरतीमध्ये होतो की जे ब्रज त्यांच्या सवंगड्याने केलेलं आहे, कारण भगवंत त्यांच्या प्रेमाशी आदान प्रदान करतात आणि हे त्यांचं ऑफिशियल रिलेशनशिप असतं देवी देवतांचं. तर हे असं लीला घडते आणि त्या लीलेच्या माध्यमातून भगवंतांना इथे अनेक गोष्टी आपल्या समोर प्रिन्सिपल्स पण दिले आणि काही गोष्टी भगवंतांना सांगितल्या पण. काय प्रिन्सिपल दिलं तर माझ्या ज्या इच्छा आहेत आणि माझा जो आनंद आहे तो आनंद हा सगळ्या रूढी म्हणजे काय म्हणूया वेद आणि शास्त्रांच्या थोडासा वेगळा असला तरी तुम्ही तो स्वीकारला हरकत नाही, कारण तो म्हणजे जसं सर्व धर्मांपरित्याज्य हे ह्या लीलेत पण म्हणजे नंद महाराजांना ते करायला लावतात, प्रॅक्टिकली करायला लावतात. सर्व धर्मांपरित्याज्य ते तुम्ही शास्त्र रूढी परंपरा बाजूला ठेवा आणि जस्ट माझ्या इच्छेशी अनुरूप ठेवा. त्यानंतर दुसरं गोष्ट काय तर गोवर्धनला प्रस्थापित केलं भगवंतांनी की हे माझ्यापेक्षा वेगळे नाही, भगवंत आहेत. आणि मग त्यापासूनच आपल्याला गोवर्धनची महती किंवा गोवर्धन शिला आणि आपले आचार्य गोवर्धनला कशी वर्शिप करतात ते देखील सांगितलं. त्यानंतर ही जी व्रजवासींची जी भावना आहे ती भावना चेतना देखील ह्या ठिकाणी भगवंत सांगतात की ती कशी स्पॉन्टेनियस पण आहे, लव्हिंग पण आहे, त्यानंतर अनमोटिवेटेड, कुठलंही त्याला प्रोत्साहनाची गरज नाहीये आणि कुठल्याही त्याला अनइंटरप्टेड आहे, कुठल्याही गोष्टीचा ते अडथळा स्वीकारत नाही त्यांच्या प्रेमाच्या किंवा भक्तीच्या मार्गामध्ये. हे देखील भगवंत ह्या ठिकाणी प्रस्तुत करतात. आणि आपले आचार्य पण ह्या गोष्टीला सांगतात की जसं बृहस्पतींनी सांगितलं की भगवंतांना तुम्ही डायरेक्टली काही गोष्टी भगवंतांची आदान प्रदान काही गोष्टी करू नाही शकत, तर त्याच्यासाठी गुरुशिष्य परंपरेची आपल्याला देण्यात आले आणि गुरुशिष्य परंपरेतूनच आपण पुढे आध्यात्मिक मार्गामध्ये राहू शकतो. तर हे बृहस्पती किंवा गुरुशिष्य परंपरेचं महत्व देखील इथे ह्या लीलेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि वैष्णव कसे कंपॅशनेट असतात की सुरभी गाईच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की वैष्णव किती कंपॅशनेट, किती मोठा अपराध झाला, किती मोठी गोष्ट झालेली असली, परंतु तुमचा जर भाव सिन्सिअर असेल आणि तुम्ही जर प्रामाणिक असाल तर वैष्णव त्या भावाला पकडून पुढे आपल्याला भक्ती मार्गामध्ये आणतात. तर अशा रीतीने ही लीला ह्या ठिकाणी झाली गोवर्धनची. 7 वर्षाचे बालक असताना ही लीला गोवर्धन लीला प्रस्तुत झाली आणि ह्या वर्षी आपल्याला एक विशेष संधी आहे. गोवर्धनची यात्रा, कार्तिक यात्रा गोवर्धन मध्येच आहे, तर त्यामध्ये ह्या लीलेचा पुन्हा एकदा आपल्याला निश्चितच महाराजांकडून आपल्याला श्रवण होणार आहे. तर एवढा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की. जन्माष्टमी महामहोत्सव की. बारामती भक्तवृंद की. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. पुढच्या कार्यक्रमाचं हरे कृष्णा. काही अनाउन्समेंट्स आहेत त्यांच्यानंतर